Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Inorganic chemistry ला स्टार्ट करतो आपण, त्यामुळे तुमच्या समोर पिरियोडिक टेबल दिसतो. क्लास 11 चा टॉपिक आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. पिरियोडिक टेबल मध्ये ग्रुप 1 and 2 तर तुम्हाला दिसतच आहे. ग्रुप 1 चे एलिमेंट्स इथे आहेत, तसंच ग्रुप 2 चे एलिमेंट्स हे आहेत. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये एक डिस्टिंक्ट असा एलिमेंट आहे हायड्रोजन. हायड्रोजन हा एलिमेंट ग्रुप 1 च्या वरती प्लेस केलेला दिसतो तुम्हाला. सो लोकेशन ऑफ हायड्रोजन काय, इट इज प्लेस्ड जस्ट अबव ग्रुप 1. सो ग्रुप 1 चे सगळे एलिमेंट्स लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रँशियम एका कलर मध्ये. हायड्रोजन त्या कलर मध्ये नाहीये, ब्ल्यू कलर शेड दिले त्यांनी, म्हणजे त्याला सेपरेटली शिकायचंय बिकॉज त्याच्या प्रॉपर्टीज काहीतरी डिफरंट असणार आहेत. ग्रुप 2 मध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम, रेडियम सगळ्यांचा कलर सेम आहे. सो आपल्याला चॅप्टरचे 3 पार्ट्स करायचे आहेत. हायड्रोजन हा फर्स्ट पार्ट असेल, देन एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड देन एलिमेंट्स ऑफ ग्रुप 2. लेट्स स्टार्ट. हायड्रोजन. हायड्रोजन इज द फर्स्ट एलिमेंट इन द पिरियोडिक टेबल. मी जसं दाखवलं तुम्हाला आता. हायड्रोजन अपियर्स ऍट टॉप ऑफ ग्रुप 1. जे वर्ड्स मी हायलाइट केलेले आहेत ते तुम्हाला ऑप्शन्स मध्ये दिसणार आहेत सीईटीच्या. टॉप ऑफ ग्रुप 1 ऑफ अल्कली मेटल्स, बिकॉज एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 आर टुगेदरली कॉल्ड ॲज अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्सच्या टॉपला वरती हायड्रोजनचं लोकेशन आहे. हायड्रोजन हॅज सिम्पलेस्ट एटॉमिक स्ट्रक्चर. न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस मध्ये कोण आहे, फक्त एक प्रोटॉन. त्यामुळे आउटर ऑर्बिट मध्ये फक्त काय, एक इलेक्ट्रॉन. मग याच्यामध्ये विचारलं इलेक्ट्रॉनचं काउंट किती, 1. प्रोटॉनचं काउंट किती, 1. न्यूट्रॉनचं काउंट किती झाला, 0. आणि बऱ्यापैकी मुलांना हे माहितीच नसतं की हायड्रोजनकडे न्यूट्रॉन नाहीये. हे नोट करा, विचारू शकतात. हायड्रोजनचं सिंपल एटॉमिक स्ट्रक्चर आहे, बाहेर एक इलेक्ट्रॉन आहे, आत एक प्रोटॉन आहे आणि बिलकुल त्याच्याकडे न्यूट्रॉन नाहीये. हायड्रोजन फॉर्म्स कोव्हॅलंट बॉन्ड. आता त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, तर तो इलेक्ट्रॉन लूज केला तर राहिलं काय, मग फक्त प्रोटॉन. मग तो काय करेल, आपला एक इलेक्ट्रॉन सिमिलरली दुसऱ्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन म्युच्युअली शेअर राहतात आणि या म्युच्युअल शेअर्ड बॉन्डलाच आपण काय म्हटलं, कोव्हॅलंट बॉन्ड. म्युच्युअल शेअर्ड इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हटलं, कोव्हॅलंट बॉन्ड. अँड दॅट इज वाय इट एक्झिस्ट ॲज डायॲटॉमिक फॉर्म. H2 झाला ना हा, याला मी काय म्हणू शकते, H2. कोणत्या स्टेटमध्ये असतो तो, गॅशियस स्टेटमध्ये. डायॲटॉमिक आहे तो, मोनोॲटॉमिक नाही. H असा कधीच एक्झिस्ट करू शकत नाही. ऑलवेज एक H दुसऱ्या H सोबत कोव्हॅलंट बॉन्ड बनवतो and it exists as diatomic form. So we can also call it as dihydrogen. Next, occurrence. Occurrence बद्दल each and every line आपल्याला डिटेलिंग रीड करायची. In the free state, hydrogen exists as dihydrogen gas. आपल्याला माहिती आहे H2 गॅस असतो. It makes 70% ऑफ द टोटल मास ऑफ युनिवर्स. अख्ख्या युनिवर्सचं 70% मास हे हायड्रोजननी बनलेलं आहे. आणि आता अर्थ वरती बोलूया. हे खालचे जे 2 आहेत ते कोणते, अर्थ वरती. 10th मोस्ट अबंडंट ऑन द मास बेसिस. डिपेंडिंग अपॉन मास, हायड्रोजन 10th मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे अँड डिपेंडिंग अपॉन ऍटम तो 3rd मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त सोलर सिस्टीम मध्ये त्याचा एक डिस्टिंक्ट असा काउंट आहे. ठीक आहे. सो बघा काय लिहिलेलं आहे, इट इज प्रिन्सिपल एलिमेंट इन द सोलर सिस्टीम. सो किती पॉइंट झाले ऑकरन्सचे, 5. पहिला, फ्री स्टेट मध्ये डायहायड्रोजन गॅस आहे. सेकंड, सोलार सिस्टीमचा प्रिन्सिपल एलिमेंट आहे. थर्ड, युनिवर्सचा 70% अकोमोडेट करून घेतलेलं आहे. आणि अर्थ वरती 10% मास बेसिस आणि 10% नाही, 10th मोस्ट अबंडंट ऑन मास बेसिस अँड 3rd मोस्ट अबंडंट ऑन ऍटम बेसिस. 5 पॉइंट्स फॉर एमसीक्यू. नेक्स्ट, पोझिशन कुठे, तर मॅम आत्ताच तर सांगितलं तुम्ही, ऑन द टॉप ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 विच आर ऑल्सो कॉल्ड एज अल्कली मेटल्स.
येस, बट मला आता 3 पार्ट मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं. हायड्रोजनला नेमकं कुठे ठेवायचं हे एक कन्फ्युजन होतं. जसं की तो ग्रुप 1 सोबत सिमिलरिटी दाखवायचा, ग्रुप 17 सोबत पण सिमिलरिटी दाखवायचा. मग ठेवायचा कुठे बघा. आता ग्रुप 1 बद्दल बोललं तर त्याची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS1 आणि आपला जो हायड्रोजन आहे त्याची पण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s1. मॅच होतं ना. सिमिलरली ग्रुप 17 मध्ये पाहिलं गेलं त्यांची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते NS2np5 आणि त्याच्यामुळे ते काय करतात, एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात आणि बनवतात NS2np6 आणि त्यांचं होतं ऑक्टेट कम्प्लीट म्हणजेच कोणासारखं कॉन्फिगरेशन, नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग हायड्रोजन पण तर असंच दाखवतो. हायड्रोजनसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s1. तो पण त्यांच्यासारखं एक इलेक्ट्रॉन घेतो आणि बनवतो 1s2. 1s2 म्हणजे काय, त्याचं ड्युप्लेट कम्प्लीट. हायड्रोजन कधी ऑक्टेट कम्प्लीट करेल का रे, नाही, ड्युप्लेट कम्प्लीट. आणि याचाच अर्थ काय झालं, नोबल गॅस जो की आपला हिलियम आहे त्याच्यासारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. मग सिमिलरिटी ग्रुप 1 सोबत होती, मग ग्रुप 1च्या वरती ठेवूया का, की सिमिलरिटी ग्रुप 17 सोबत होती म्हणून त्याला 17 ग्रुप सोबत ठेवूया. या कन्फ्युजन मध्ये त्याला कुठल्याच ग्रुप मध्ये नाही ठेवलं, त्याला सेपरेटली ग्रुप 1च्या वरती ठेवलेलं. तो ना एलिमेंट ऑफ ग्रुप 1 मध्ये काउंट केला जाईल ना एलिमेंट ऑफ ग्रुप 17 मध्ये काउंट केला जाईल. त्याचं पोझिशन विचारलं तर टॉप ऑफ अल्कली मेटल्स, टॉप ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1. युनिकनेस एक होता त्याच्याकडे. काय युनिकनेस होता, तर हायड्रोजन जेव्हा त्याचा एक इलेक्ट्रॉन रिलीज करेल तेव्हा त्याच्याकडे काय उरेल, फक्त प्रोटॉन ना, H+ इलेक्ट्रॉन गेला सो चार्ज आला प्लस. हा H+ इज नथिंग बट प्रोटॉन अँड प्रोटॉन नेवर स्टेज अलोन. कधीही हा एकटा राहत नाही. मग काय करतो, कंबाईन विथ सम अदर एलिमेंट, कंबाईन विथ अदर मॉलिक्यूल, लगेच दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत कंबाईन करतो पण कधीही एकटा राहत नाही. मग नेक्स्ट बघा काय झालं, तोच H+ म्हणजे प्रोटॉन वॉटर सोबत कंबाईन करायला लागला, वॉटर सोबत, आणि काय भेटणार आपल्याला, H3O+. विचारतात H3O+ ला काय म्हणायचं, हायड्रोनियम आयन. सो H+ म्हणजे प्रोटॉन, but proton never stays alone. It always combine with other molecule. So water हा other molecule झाला आणि काय बनलं, H3O+ called as hydronium ion. म्हणूनच आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये कधी कधी H+ च्या जागी H3O+ पण लिहिलं जातं किंवा H3O+ च्या जागी H+ पण लिहिलं जातं. एक पॉइंट टेक्स्टबुक मध्ये दिलाय सो मी लिहिते. इट मे बी नोटेड हियर दॅट मेटास्टेबल मेटॅलिक हायड्रोजन was discovered at Harvard University, USA in January 2017. मेटास्टेबल मेटॅलिक हायड्रोजन काय आहे तर आपल्यासाठी जाणून घेण्याची एवढी काही गरज नाहीये. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. मी जे पॉइंट्स हायलाइट करेन त्याच्यावरती MCQ विचारला जाईल. पहिला तर तुम्हाला माहिती आहे व्हॉट आर आयसोटोप्स. ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये बघितलं आपण, एलिमेंट हॅव्हिंग सेम एटॉमिक नंबर. एटॉमिक नंबर तिघांचाही काय आहे 1, पण एटॉमिक मास नंबर डिफरंट आहे. 1 ला आपण हायड्रोजन म्हटलं, 1 2 असेल तर त्याला आपण ड्यूटेरियम म्हटलं, ड्यूटेरियम. आणि आता त्याला आपण D ने रिप्रेझेंट करायला लागलो. 1 3 असेल, 1 म्हणजे काय एटॉमिक नंबर, 3 म्हणजे मास नंबर, तर त्याला आपण ट्रिटियम असं म्हणायला लागलो, ट्रिटियम. आणि त्यालाच आता T ने डिनोट केलं जातं, ड्यूटेरियमला D ने आणि हायड्रोजनला हायड्रोजनच म्हणतो आपण, डिनोटेड बाय H. ठीक आहे. सो तुम्हाला इथे कसं दिसतं बघा, आयसोटोप्स हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम, रिटन ॲज H11, H12, H13 किंवा हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम. डन. एटॉमिक नंबर तर 1च असणार आहे सगळ्यांचा,
पण मास नंबर डिफरंट आहे. हायड्रोजनचा 1 आहे, ड्यूटेरियमचा 2 आहे, ट्रिटियमचा 3 आहे. हे सगळ्यांना माहित असतं. विसरला जातो तो हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नाहीये. न्यूट्रॉनचा काउंट कसं काढतात रे? A मायनस झेड. हा वरचा A आहे, हा Z आहे. 2 मायनस 1 1. हा वरचा A आहे, हा खालचा Z आहे. A मायनस Z 3 मायनस 1 2. सो न्यूट्रॉनचा काउंट ते तुम्हाला विचारू शकतील. ड्यूटेरियम मध्ये किती न्यूट्रॉन्स आहेत, ट्रिटियम मध्ये किती न्यूट्रॉन्स आहेत, हे लिहायचं. न्यूट्रॉनचं काउंट फाइंड करायचा. अबंडंट कोण आहेत विचारलं तर हायड्रोजन, आणि म्हणून आपण फक्त हायड्रोजनचाच स्टडी करतो. ट्रेस अमाउंट मध्ये कोण आहे विचारलं तर ट्रिटियम, कारण ट्रिटियम रेडिओ ऍक्टिव्ह आहे. जर रेडिओ ऍक्टिव्ह आहे तर हाफ लाईफ विचारणार. हाफ लाईफ आहे 12.4 इयर्स. 12.4 इयर्स. काय इमिट करतो तो? बीटा पार्टिकल्स. काय इमिट करतो तो? बीटा पार्टिकल्स. किती एमसीक्यू झाले बघा. तुम्हाला माहिती पाहिजे हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत, हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम. तिघांचा मास नंबर माहिती पाहिजे 1 2 3. तिघांचा न्यूट्रॉन काउंट माहिती पाहिजे 0 1 2. डन. अबंडंट कोण आहे? हायड्रोजन. ट्रेस अमाउंट मध्ये कोण आहे? ट्रिटियम. का ट्रेस अमाउंट मध्ये? कारण रेडिओ ऍक्टिव्ह आहे. रेडिओ ऍक्टिव्ह असेल तर हाफ लाईफ किती आहे? 12.4 इयर्स. आणि काय इमिट करतो? बीटा पार्टिकल्स. ठीक आहे, टेक्स्ट बुक मध्ये अंडरलाईन करून घ्या. नेक्स्ट पार्ट. डायहायड्रोजन म्हणजेच आपल्यासाठी हायड्रोजन H2. H2 ला ते म्हणताय डायहायड्रोजन, पण आजपर्यंत आपण त्या H2 ला हायड्रोजन गॅस असंच म्हणत आलो. त्याला प्रिपेअर करायचंय. आणि कुठे प्रिपेअर करायचंय? लॅबोरेटरीमध्ये. आधी व्यवस्थित आहे का मी काय म्हणतेय परत रीड करूया. हे अख्खं टेक्स्ट बुक इथे आणलंय मी रीड करतेय टेक्स्ट बुक तुमच्यासाठी, तुम्हाला फक्त अंडरलाईन करायचंय. लॅबोरेटरीमध्ये हायड्रोजन गॅस प्रिपेअर करत असताना तुमचा बेस्ट फ्रेंड असणार आहे झिंक. कोण असणार आहे? झिंक. झिंकला एकदा रिॲक्ट करायचं ऍसिड सोबत आणि एकदा रिॲक्ट करायचं बेस सोबत. काय मिळणार तुम्हाला? डायहायड्रोजन गॅस. हा चार्ट तुमच्या शॉर्ट नोट मध्ये आला पाहिजे. रिॲक्शन लिहायला स्टार्ट करू. झिंक आहे सॉलिड स्टेट मध्ये, त्याची रिॲक्शन मी ऍसिड सोबत केली, म्हणजेच कोणासोबत? HCl सोबत. काय भेटणार आहे? ZnCl. ZnCl2. तुम्हाला माहितीये रेडॉक्स मध्ये एका Cl वर -1 तर 2 Cl वर -2 तरच Zn+2 ला मॅच करेल ना. येस. मग 2 Cl आले तर इथे 2 लिहिणार आणि H2 गॅस रिलीज होणार. भेटलं का बघा? किती सिंपल रिॲक्शन आहे. या रिॲक्शन मध्ये रेडॉक्स वरतीच क्वेश्चन विचारला. झिंक वरती काय ऑक्सिडेशन नंबर आहे? 0. पण या झिंक वरती काय आहे? +2. 0 to +2 काय झालं असणार आहे? येस मॅम, ऑक्सिडेशन नंबर वाढला. ऑक्सिडेशन. इथे H वरती किती चार्ज आहे? Cl वर -1 तर H वर +1. या H वरती H ने H सोबतच बॉन्ड बनवलाय, भांडण करणार नाहीत. सो फ्री स्टेट मध्ये ऑक्सिडेशन नंबर 0. +1 to 0 काय झालेलं आहे? व्हॅल्यू कमी झालेली आहे. सो रिडक्शन झालं. सो ही एक रेडॉक्स रिएक्शन आहे. नेक्स्ट मला सांगितलेलं की झिंक बेस सोबत रिॲक्ट करा. झिंक घेतला आणि बेस घेतला सोडियम हायड्रॉक्साइड NaOH. काय होणार आहे बघा. याच्यामध्ये लगेच ZnOH करायचं नाही. साधं लॉजिक आहे. ZnOH केलं तर हायड्रोजन गॅस मिळणारच नाही. हे केलं कशासाठी? H2 गॅस मिळण्यासाठी. राईट. तर इथे सोडियम झिंकेट नावाचा कंपाऊंड बनणार आहे. त्याचा फॉर्म्युला पाठ करा. Na2ZnO2. काय झालं? Na2 दिसतोय म्हणजे मला इथे 2 घ्यायला पाहिजे. Na2ZnO2. मग राहिलं काय फक्त? H. ते पण किती? 2. याचा अर्थ अगेन H2 गॅस रिलीज झाला. पण हे लक्षात ठेवा 2 लिहायचं इथे. Na2ZnO2 राहिला H2. सो किती सिंपल आहे लॅबोरेटरी मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन. छोटासा चार्ट फक्त. Zn आपला बेस्ट फ्रेंड आहे. हायड्रोजनचे बबल्स बनवायचे असतील तर Zn ला एकदा ऍसिड सोबत एकदा बेस सोबत रिॲक्ट केलं. दोन्ही केसमध्ये हायड्रोजन गॅस आपल्याला प्रोड्यूस झालाय. हायड्रोजन गॅस प्रोड्यूस झालाय हे कशाने समजतं? इफरवेन्सेस, असं बुडबुड्या येतात त्याच्यावरून लक्षात येतं आपल्याला. हा पार्ट रीड करा.
मी प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे इथे. 2 रिॲक्शन झाले इथे. पहिल्यांदा इनऑर्गॅनिक स्टार्ट केलं आपण आणि इनऑर्गॅनिक मध्ये एक चार्ट आणि पहिल्या 2 रिॲक्शन झालेले आहेत विथ द बेस्ट फ्रेंड झिंक. नेक्स्ट आपण चाललो आता इंडस्ट्रियल प्रिपरेशन्स. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मला प्रिपेअर करायचं आहे, लार्ज अमाऊंट मध्ये प्रिपरेशन चालू असतं, तर पहिलं करावं लागेल आपल्याला बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर. बट यू आर अवेअर की वॉटर पुअर कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचं. प्युअर वॉटर डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये सॉल्ट आलं तर ते सॉल्ट आयनाइज होतं आणि त्याच्यानंतर कंडक्टन्स हळूहळू वाढायला लागतो. बट प्युअर वॉटर इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि हेच मुलांना माहिती नसतं. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. प्युअर वॉटर आयनाइजच करत नाही, तर आयन्स नाही तर इलेक्ट्रिसिटी नाही. मग मॅम आम्ही तर बघितलं पाण्यातून करंट फ्लो होताना. आणि ते पाणी प्युअर नसतं, त्याच्यामध्ये सॉल्ट्स असतात, ते सॉल्ट आयनाइज करतात आणि विथ द हेल्प ऑफ दॅट इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. इथे प्युअर वॉटर म्हटलं म्हणजेच प्युअर कंडक्टर, पुअर कंडक्टर. देअरफॉर अ डायल्यूट aqueous solution of acid or alkali is used to prepare dihydrogen by electrolysis. मी सांगते बघा. आपण घेतलं वॉटर HOH, त्याच्यामधून आपण इलेक्ट्रिसिटी पास केली, डायरेक्टली पास केली, तर तुम्हाला माहिती आता इलेक्ट्रोलायसिस होणार नाही. वॉटर इज पुअर कंडक्टर. मग त्याच्यामध्ये मी टाकलं ऍसिड H+, और अजून काय टाकू शकता, बेस. बेस म्हणजेच काय टाकलं तुम्ही, OH-. आयन्स बनायला चालू होतील. आता आयन्स बनायला चालू झाले की तो आयोनाइज होईल, बॉन्ड ब्रेक होईल आणि काय भेटेल मला, H. काय बनलं, हा एक H, हा एक H. मॅम H2 गॅस बनला. व्हेरी नाईस. पण कधी O तरी फ्री स्टेट मध्ये असतो का असा? O मोनो ॲटॉमिक आहे की डायॲटॉमिक आहे? O पण डायॲटॉमिक आहे, म्हणजे आपल्याला भेटलेला H2 आणि O2 गॅस. पण पहा इकडे मला रिॲक्शन बॅलन्स करावी लागेल. 2 ऑक्सिजन तेव्हाच येतील जेव्हा 2 मोल्स वॉटर घेतले जातील आणि ते करत असताना हायड्रोजन किती झाले आता, 4, म्हणजे तिथे 2 लिहावं लागेल. 2H2 झाले, 2 मोल्स ऑफ H2 झाले आणि 1 मोल ऑफ O2 झाला. डन. ही रिॲक्शन सर्वात महत्वाची आहे. फ्रॉम कार्बन और हायड्रोकार्बन. तर बेसिकली आपण हायड्रोकार्बन घेऊया पहिल्यांदा. सेम कार्बन वरती होणार आहे. हायड्रोकार्बन म्हटलं तर कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन ओनली. मिथेन घेऊया आपण. मिथेनची रिॲक्शन करायची आपल्याला स्टीम सोबत. ऑप्शन मध्ये वॉटर असेल पण आपण काय टिक करणार आहे, स्टीम सोबत. ही स्टेज 1 आहे आपली. ही प्रोसेस टोटल 3 स्टेज मध्ये होणार आहे, त्यातली स्टेज 1 एक्सप्लेनेशन चालू आहे. मिथेन मध्ये जेव्हा आपण स्टीम पुट करणार आहे आणि टेम्परेचर किती दिलेलं आहे बघा, 1270 केल्विन, 1270 म्हणा, 1270 केल्विन. इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट विचारला जातो निकेल. काय झालं, पहिल्यांदा विचारतील कोणाची रिॲक्शन होतीये, हायड्रोकार्बन्सची. कोणासोबत होतीये, स्टीम सोबत होतीये. कॅटलिस्ट कोण आहे, निकेल. टेम्परेचर किती आहे, हाय, 1270 केल्विन. आता कार्बन ऑक्सिजन सोबत, हा कार्बन या ऑक्सिजन सोबत काय बनवेल, मॅम कार्बन मोनोऑक्साइड बनवेल. उरले काय, हे 4, 5, 6 हायड्रोजन, म्हणजेच काय 3H2 गॅस. कार्बन मोनोऑक्साइड पण गॅसच आहे, मिथेन पण गॅसच आहे. सो स्टेज 1 समजली का बघा. हायड्रोकार्बन घ्या, त्याला स्टीम मधून पास करा. कार्बन ऑक्सिजन सोबत कार्बन मोनोऑक्साइड बनवेल आणि उरलेले हायड्रोजन 6H म्हणजे 3H2 कार्बन मोनोऑक्साइड भेटला. कार्बन मोनोऑक्साइड अलॉन्ग विथ वॉटर, अलॉन्ग विथ हायड्रोजन, कार्बन मोनोऑक्साइड अलॉन्ग विथ हायड्रोजन याच्या मिक्सचरला आपण म्हणतो वॉटर गॅस. वॉटर गॅस और सिन गॅस. काय म्हटलेले, सिन गॅस. एकदा रीड करूया हा पार्ट. स्टेज 1, रिएक्शन ऑफ स्टीम ऑन हायड्रोकार्बन. मी कोकला कट करतेय
कारण मी म्हंटल सेम प्रोसेस होणार आहे, तुम्ही एक काय तर शिका, हायड्रोकार्बन शिका. टेम्परेचर किती आहे 1270 केल्विन इन प्रेझेन्स ऑफ निकेल ऍज अ कॅटलिस्ट गिव्स वॉटर गॅस. काय दिलं आपल्याला? वॉटर गॅस, विच इज मिक्सचर ऑफ, कोणाचं मिक्सचर आहे? कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोजन. बघा आहे का? कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोजन. As water gas is used for synthesis of methanol and number of hydrocarbons, it is also called as syngas. Syngas का म्हटलं त्याला? कारण it is used in synthesis. Syngas का म्हटलं? It is used in synthesis of methanol. विचारू शकतात ना मग MCQ? विचारू शकतात की नाही? फक्त syngasच्या ऐवजी ते म्हणा water gas is used in the synthesis of. तर लक्षात ठेवायचं सिनगॅस म्हणजेच कोण आहे? वॉटर गॅस. कशाच्या सिंथेसिस मध्ये हेल्प करतं? मिथेनॉल अँड अदर हायड्रोकार्बन्स असाही वर्ड दिलेला आहे, अदर हायड्रोकार्बन्स. नेक्स्ट, प्रोडक्शन ऑफ सिनगॅस इज ऑल्सो फर्स्ट स्टेज ऑफ गॅसिफिकेशन ऑफ कोल. ही एक प्रोसेस आहे, गॅसिफिकेशन ऑफ कोल. या प्रोसेसची पण स्टेज 1 काय आहे? सिंथेसिस ऑफ सिनगॅस. कार्बन सोबतची रिएक्शन दिली बघा, कार्बन प्लस स्टीम, वॉटर नाही रे, कार्बन प्लस स्टीम, कार्बन प्लस ऑक्सिजन, काय केलं? कार्बन मोनॉक्साइड, उरलं काय? H2. काय डिफिकल्ट आहे मग आता? मी हायड्रोकार्बन दिला तुम्हाला मिथेन, बाकी कोणी येऊ दे तुम्ही सेम प्रोसेस करणार आहे. हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साइडच्या मिक्सचरला म्हटलं वॉटर गॅस किंवा सिन गॅस. MCQ साठी व्हेरी इम्पॉर्टंट. हे डन. चलो नेक्स्ट ला जाऊ. स्टेज 1 चाललेली, आता स्टेज 2 कडे. वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन. वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन का गरजेची आली बघा? स्टेज 2 आपल्याला भेटलेला आहे कार्बन मोनोऑक्साइड. आपल्याला त्याला कन्वर्ट करायला पाहिजे कार्बन डायऑक्साइड मध्ये, कारण कार्बन मोनोऑक्साइड हा ज्यादा पोल्युटंट आहे, म्हणजे खूप जास्त पोल्युशन करतो, पॉइझनस पण आहे. सो कार्बन मोनॉक्साइडला कार्बन डायऑक्साइड मध्ये कन्वर्ट करायला परत त्याची रिएक्शन कोणासोबत केली आपण? स्टीम सोबत. स्टीम कसं समजतं? अरे गॅस स्टेट मध्ये रिएक्शन करा. इथे कॅटलिस्ट आणि टेम्परेचर अगेन इम्पॉर्टंट आहे. टेम्परेचर बघा 673 केल्विन. कॅटलिस्ट बघा काय आहे? आयर्न क्रोमेट. आयर्न क्रोमेट. स्टेज 1 मध्ये कोण होता? निकेल. 2 मध्ये कोण आहे? आयर्न क्रोमेट. पहिल्याचं टेम्परेचर जास्त होतं की दुसऱ्याचं जास्त आहे? मॅम पहिल्याचं जास्त होतं. किती होतं? 1270 केल्विन. 1270 केल्विन. सेकंड स्टेजचं नाव काय? वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन. वॉटर गॅस बनला पहिल्या स्टेज मध्ये, त्याला शिफ्ट करायचं, म्हणजेच कार्बन मोनोऑक्साइड अजून या ऑक्सिजन सोबत रिएक्ट करेल आणि भेटेल कार्बन डायऑक्साइड गॅस आणि उरलेला हायड्रोजन ऍज इट इज. मग याला परत आता सिनगॅस म्हणू शकताय का? नाही. कार्बन मोनोऑक्साइड आणि H2 असतात तर सिनगॅस. हा तर कार्बन डायऑक्साइड आहे. वॉटर गॅस इकडे आहे, सिनगॅस जो आहे तो इकडे आहे. त्याला आपण शिफ्ट केलं कार्बन डायऑक्साइड मध्ये. सो स्टेज 2 चं नाव आहे, लिहित नाही आता, तिकडून कॉपी डाऊन करा. वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन. कॅटलिस्ट आहे आयर्न क्रोमेट कॅटलिस्ट. त्याचं टेम्परेचर 673 केल्विन. त्याच्यानंतर स्टेज 3. स्टेज 3 मध्ये काय करायचं आता? कार्बन डायऑक्साइड मिळालं आपल्याला, त्याला रिमूव्ह करूया म्हणजे प्युअर हायड्रोजन भेटेल. मग CO2 ला मॅम कसं रिमूव्ह करायचं? याला कसं बाहेर रिमूव्ह करायचं? त्यांनी एक मेथड दिले, वर्ड्स दिलेत काही. इज रिमूव्ड बाय स्क्रबिंग विथ सोडियम आर्सेनेट. त्याच्यावरती सोडियम आर्सेनेट स्क्रब करायचा. आता खरं सांगायचं तर हे नेमकं काय केलंय हे तुम्हाला गुगल आउट चेक करावं लागेल, एक्झॅक्ट काय प्रोसिजर आहे. पण आपल्याला सीटीचा MCQ टिक करायचा. आता वेळ आली कधी लॅबमध्ये हे करायची तर नक्कीच आपण फुल कॉन्सन्ट्रेशननी करू. पण आज स्टेज 3 मध्ये नेमकं काय झालं हे बघणं गरजेचं नाही. आज स्टेज 3 मध्ये कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन मधून कार्बन डायऑक्साइड बाहेर काढण्यासाठी स्क्रबिंग केलं ऑफ कार्बन डायऑक्साइड विथ सोडियम आर्सेनेट. हा वर्ड फक्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. 3 स्टेज समजल्या. इंडस्ट्रीमध्ये आपल्याला डायहायड्रोजन प्रिपेअर करायचं असेल तर एक होतं इलेक्ट्रोलायसिस,
पण इलेक्ट्रोलायसिस पण डायरेक्ट होत नाही, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड और बेस होतो. सेकंड होतं फ्रॉम कार्बन और हायड्रोकार्बन. काय करायचं होतं त्या हायड्रोकार्बनचं, त्याची रिॲक्शन करायची होती आपल्याला स्टीम सोबत, आणि रिॲक्शन मी फक्त एरोने शिकवले. आपल्याला वॉटर गॅस भेटला, पण वॉटर गॅस म्हणजेच कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोजन. मोनॉक्साइड पोल्यूट करेल म्हणून त्याला कार्बन डायऑक्साइड मध्ये कन्वर्ट केलं आपण, राईट. सो त्यालाच म्हटलं वॉटर गॅस शिफ्ट रिॲक्शन. शिफ्ट करून कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन भेटलं. आता याला स्क्रब करायचं सोडियम आर्सिनेट सोबत आणि आपल्याला CO2 निघून जाईल. हे काय करतं सोडियम आर्सिनेट, रिमूव्स CO2 आणि प्युअर H2 आपल्याला भेटून जातो. खाली एक लाईन लिहिले, ही इम्पॉर्टंट आहे. इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ डायहायड्रोजन मेनली कुठल्या टेक्निकनं केलं जातं, पेट्रोकेमिकल्स. आपल्याला नाहीये शिकायला, पण 77% H2 हा पेट्रोकेमिकल्स मधून येतो. 18% कोल मधून येतो, म्हणजे जसं आता केलं आपण. कार्बन म्हणजे कोल ना, सो कार्बन आणि हायड्रोकार्बन होतं. 4% बाय इलेक्ट्रोलायटिक मेथड अँड 1% बाय अदर मेथड. सो पहिला डिजिट 77 पेट्रोकेमिकल्स, 18% कोल, 4% इलेक्ट्रोलायटिक मेथड अँड अदर्स बाय 1%. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डायहायड्रोजन. डायहायड्रोजन इज कलरलेस, त्याला कलर नाही. टेस्टलेस, टेस्ट पण नाही. ओडरलेस, ओडर पण नाही. आणि याची हिंट COT, कॉटलेस. डायहायड्रोजन कसं आहे, कॉटलेस. कॉटलेस म्हणजे सी कलर, ओ ऑर्डर, टी टेस्ट, लेस. नेक्स्ट, इट बर्न्स विथ पेल ब्ल्यू फ्लेम. प्युअर असेल तर फ्लेम काय असणार आहे, ब्ल्यू. इट इज नॉन पोलार. हे काय सेपरेट सांगायची गरज आहे का, हायड्रोजन सोबत बॉन्ड बनवलाय. इलेक्ट्रॉन म्युच्युअली शेअर असतील, ना इकडचा खेचणार आहे ना तिकडचा खेचणार आहे. सुखा समाधानाने 2 इलेक्ट्रॉन्स बरोबर मध्ये आहेत. डन. सो नॉन पोलार आहे, त्यामुळे नॉन पोलार सॉल्व्हंट मध्येच डिझॉल्व्ह होतो. चॅप्टर नंबर 2 क्लास 12 सोल्युशन. नॉन पोलार मध्ये डिझॉल्व्ह होईल. जसं की बेन्झीन हा सॉल्व्हंट आहे आणि नॉन पोलार आहे. जसं की CCl4 हा सॉल्व्हंट आहे आणि नॉन पोलार आहे. CS2 सॉल्व्हंट आहे आणि नॉन पोलार आहे. पण वॉटर H+OH- काय आहे, पोलार आहे. सो नॉन पोलार मध्ये सोल्युबल होतात, नॉन पोलार मध्ये इनसोल्युबल. हे तर आपल्याला माहितीच आहे. अजून काही इम्पॉर्टंट लिहिलंय बघा, इट इज लाइटर दॅन एअर. अरे H2, एअर इज मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस आणि हा फक्त छोटासा H2 आहे, तर डेफिनेटली H2 काय असणार आहे, लाइटर दॅन एअर. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला 4 रिएक्शन्स बघायचे आहेत. रिएक्शन विथ मेटल्स. मेटल प्लस हायड्रोजन. मॅम मेटल हायड्राइड बनेल. सिंपल आहे रे. हायड्रोजन मेटल सोबत रिएक्ट करेल तर मेटल हायड्राइड बनवेल. हायड्रोजन ऑक्सिजन सोबत काय बनवेल, हायड्रोजन ऑक्सिजन सोबत काय बनवेल, वॉटर पण बनवू शकतो, पेरॉक्साइड पण बनवू शकतो. आणि अजून काय बनत असेल तर आपल्याला पुढे बघावं लागेल, लिहित नाहीये मी. पुढे जनरल ज्याला लिहिता येतं त्यालाच लिहायचं. रिएक्शन विथ हॅलोजन. हायड्रोजन आणि हॅलोजन काय बनलं, हायड्रोजन हॅलाइड. रिड्युसिंग नेचर आपल्याला माहितीच आहे, रिडॉक्स मध्ये पण झालेलं आहे. ऍडिशन ऑफ H2 इज कॉल्ड ऍज रिडक्शन. मग कोणामध्ये आपण H2 ऍड करणार आहे ते पण मी तुम्हाला इथे दाखवून देईन. सो केमिकल रिएक्शन्स किती शिकायचे, 4. पहिला रिएक्शन विथ मेटल, रिएक्शन विथ ऑक्सिजन, रिएक्शन विथ हॅलोजन अँड रिड्युसिंग नेचर. लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट. रीड करूया आधी. रिएक्शन विथ मेटल. Dihydrogen combines with all reactive metals. Reactive metals कोण आहेत, such as अल्कली मेटल्स. म्हणजे कोणते, ग्रुप 1 चे. ग्रुप 1 मध्ये पण कोण, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम. लर्न करून घे मी, रीड करा फक्त. ऍट हाय टेम्परेचर टू फॉर्म मेटल हायड्राइड. सोडियमची रिएक्शन दिली आहे, बघूया लिहून आपण. In this respect, dihydrogen is similar to halogen, which also react with metal to form metal halides. याच्यावरती हे ब्रॅकेट वाला पार्ट आहे ना,
याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतो. ते ना खाली 4 ऑप्शन्स दिलेत. रिएक्शन विथ मेटल, रिएक्शन विथ ऑक्सिजन, रिएक्शन विथ हॅलोजन, रिएक्शन विथ रिड्यूसिंग नेचर. Which of the following, in which of the following hydrogen show similar nature as that of halogen? हायड्रोजन हॅलोजन सारखा खालीलपैकी कधी वाटतो? तेव्हा जेव्हा तो मेटल सोबत रिएक्ट करणार आहे. कारण हॅलोजन पण मेटल सोबत रिएक्ट करतो आणि हायड्रोजन पण मेटल सोबत रिएक्ट करतो. रिपीट करू, हॅलोजन पण मेटल सोबत रिएक्ट करतो, हायड्रोजन पण मेटल सोबत रिएक्ट करतो. ठीक आहे, या पार्टला आता आपण समराइज करून कसं लिहायचं. हायड्रोजन मेटल सोबत रिएक्ट करणार आहे. मेटल प्लस H2 काय बनेल? मेटल हायड्राइड. आणि रिएक्शन बॅलन्स करावी लागेल. दिस इज कॉल्ड ॲज मेटल हायड्राइड. जेव्हा नावातच हायड्राइड येतं, फिक्स आहे, H वरती चार्ज किती असणार आहे? -1. रेडॉक्स मध्ये डिस्कस केलं आपण. मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, त्याच्यावरती +1, हायड्रोजनवर -1, म्हणून तर त्याला आपण हायड्राइड म्हटलं. सोडियम सोबतची रिएक्शन दिली आहे. समजा सोडियमची रिएक्शन हायड्रोजन सोबत केली तर पक्का काय बनणार आहे? सोडियम हायड्राइड. पण इथे 2 आहेत, सो मला इकडे 2 घ्यावं लागेल आणि 2 सोडियम झाल्यामुळे इथे 2. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्कली मेटल्सचा एक उल्लेख झालेला आहे. अल्कली मेटल्स आर रिएक्टिव्ह म्हटले. अल्कली मेटल्स कसे असतात? रिएक्टिव्ह असतात, म्हणजे फास्ट रिएक्शन देतात विथ हायड्रोजन. कोण कोण आहेत तर थोडीशी हिंट सांगते बघा. हायड्रोजनला तर घ्यायचंच नाहीये, सो ली ना को रब से फिर्याद. ऍक्च्युअल लाईन आहे हेली ना को रब से फिर्याद. हे सोडून दिलं, ली ना को रब से फिर्याद. फ्रॅन्शियम इज रेडिओ ऍक्टिव्ह आणि त्यामुळे हायड्रोजन सोबत रिएक्शन, केमिकल रिएक्शन तो करणार नाही. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम. आणि दुसरं कोण आहे? अल्कलाइन अर्थ मेटल्स पण आहे. इथे कोणते दिलेत बघूया. अल्कली मेटल्स म्हटलेत आणि पुढे 3 एक्झाम्पल सेपरेट दिलेत. हे सगळे अल्कली मेटल्स आहेत. हे सगळे काय? अल्कली मेटल्स आहेत. आता आपण लिहूया अल्कलाइन अर्थ मेटल्स. हे पण रिएक्टिव्ह असतात. अल्कलाइन अर्थ मेटल्स हे पण रिएक्टिव्ह असतात, पण सगळे नाहीत. पहिल्यांदा ट्रेंड लिहून देते. बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी. ऍक्च्युअल मध्ये मला जी लाईन पाठ आहे ती आहे बेकार, मंग्या, का, सार, बा, रा. बेकार, मंग्या, का, सार, बा आणि रा. याच्यामध्ये सगळे नाही रिएक्ट करत. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बॅरियम, त्याला टिक करून घेऊया. पहिले 2 सोडायचे, त्याचा अर्थ कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम. पहिले 2 करत नाहीत. आणि लास्ट वाला का करत नाही? कारण मॅम तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे, तो असे चुटूरमुटूर रिएक्शन करणार नाही. सो हायड्रोजन मेटल सोबत रिएक्ट करून मेटल हायड्राइड देतो. हायड्रोजन वरती येतो मायनस चार्ज, म्हणून त्याला हायड्राइड म्हटलं. एलिमेंट ऑफ ग्रुप 1 आणि एलिमेंट ऑफ ग्रुप 2 या मेटल सोबत हायड्रोजन रिएक्ट करणार आहे. ग्रुप 1 मध्ये ऑलमोस्ट सगळे सोबत रिएक्शन होते. ग्रुप 2 मध्ये बेरिलियम आणि मॅग्नेशियम सोडलं तर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बॅरियम सोबत रिएक्शन होते. मग अल्कली मेटल्सला मी डायरेक्टली रिएक्टिव्ह म्हटलं, पण अल्कलाइन अर्थ मेटल्स मध्ये कोण करतं आणि कोण नाही करत त्याचा चार्ट दिला. डन. ओके, नेक्स्ट पॉइंट हे नोट करा व्यवस्थित. रिएक्शन विथ डायऑक्सिजन. Dihydrogen reacts with dioxygen in presence of catalyst or by heating to form water. This reaction is highly exothermic. हा पार्ट इरेज करू. ओके. रिएक्शन विथ ऑक्सिजन सोबत डायहायड्रोजन गॅस आहे, डायऑक्सिजन पण गॅस आहे. या दोघांची रिएक्शन हीटच्या प्रेझेन्स मध्ये करायची आहे और केटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करायची आहे. काय भेटणार रे? हायड्रोजन प्लस ऑक्सिजन, वॉटर, H2O. रिएक्शनला बॅलन्स करा. ऑक्सिजन 2 आणि हायड्रोजन 4 झाल्यामुळे इकडे 2. बॅलन्सिंगचा पार्ट तुम्ही कराल, फक्त इकडे लिहा प्लस हीट. याचा अर्थ काय? दिस रिएक्शन इज एक्झोथर्मिक. ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज. ह्यूज अमाउंट किती येतो? मायनस. मायनस म्हणजे रिलीज.
235 किलोजूल पर मोल. डेल्टा एच मायनस म्हणजे काय दाखवतं, फक्त एनर्जी इज रिलीज. किती रिलीज केली आहे, 235 किलो जूल पर मोल. पहिला तर हे माहित पाहिजे, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्स वॉटर ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. त्यातून जर व्हॅल्यू पार्ट राहिली तर ठेवा. मायनस म्हणजे एक्झोथर्मिक, 235 किलो जूल पर मोल इतकी एनर्जी रिलीज केली आहे. हे दोन व्यवस्थित क्लिअर झाले असतील. नेक्स्ट पार्ट, रिएक्शन विथ हॅलोजन. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन हॅलोजन सोबत रिएक्ट केला. हॅलोजन म्हणजे H2, काय बनेल, HX. हॅलोजन रेडॉक्स मध्ये पाहिलं कॉमनली -1, हायड्रोजन +1 असंही बघितलेलं. हायड्रोजन विथ मेटल -1, हायड्रोजन विथ नॉन मेटल +1. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड. रीड करूया अँड देन कन्क्लूड करूया. डायहायड्रोजन इन फ्लेम्स विथ फ्लोरीन इवन ॲट -250 डिग्री सेल्सिअस इन डार्क. ऍक्च्युली लाईट पण दिलेली नाहीये, फक्त काय आहे, डार्क आहे. टेम्परेचर हाय पण नाहीये, व्हेरी लो आहे, -250 डिग्री सेल्सिअस. तरी फ्लोरीन एक्सप्लोजिव्ह रिएक्शन देतोय. ऑर्गॅनिक मध्ये पण तुम्ही हे शिकलं असणार आहे. F2 सोबत H2 रिएक्शन होत नाही, कारण ती कशी असते, एक्सप्लोजिव्ह. इथे F2 तुम्ही पुट करू शकत नाही. Whereas it requires catalyst to react with iodine. पण जर आयोडीन बद्दल डिस्कशन करायचं झालं तर ती रिएक्शन इतकी स्लो आहे की तिला फास्ट करण्यासाठी काय करायला लागतं आपल्याला, कॅटलिस्ट. आणि ही रिएक्शन इतकी फास्ट आहे की डायरेक्टली काय होतं, एक्सप्लोजिव्ह. मग फार चांगल्या प्रकारे काय करू शकतो आपण, मॅम, क्लोरिनेशन एक चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि ब्रोमिनेशन एक चांगल्या प्रकारे होऊ शकतं. बघा, द विगर ऑफ रिएक्शन ऑफ डायहायड्रोजन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन अटॉमिक नंबर. म्हणजे फ्लोरीन पासून आयोडीन पर्यंत अटॉमिक नंबर वाढतो. अटॉमिक नंबर इन्क्रीजेस. आणि जसं जसं अटॉमिक नंबर इन्क्रीज होतोय, विगरनेस फॉर दिस रिएक्शन ऑल्सो डिक्रीजेस. विगर, एक्साइटमेंट म्हणा, टू रिएक्ट विथ हायड्रोजन, विगर टू रिएक्ट विथ हायड्रोजन डिक्रीजेस. अरे लक्षात राहील तुमच्या. फ्लोरिनेशन एक्सप्लोजिव्ह, आयोडिनेशन रिव्हर्सिबल. स्लो आहे ना, रिव्हर्सिबल आहे. सो इथे हे पण लिहा, रिव्हर्सिबल. म्हणजे खाली जाईल तसं रिएक्शन कशी होतीये, स्लो. म्हणजेच विगर काय होतोय, डिक्रीज होतोय. इथे जनरल रिएक्शन दिली आहे. इन दिस रिस्पेक्ट डायहायड्रोजन रिझेंबल्स अल्कली मेटल. जेव्हा तो हॅलोजन सोबत रिएक्ट करतो, ह्या रिएक्शन सेम कोणासारख्या आहेत, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 सारख्या. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 पण हॅलोजन सोबत रिएक्ट करतात आणि हायड्रोजन पण हॅलोजन सोबत रिएक्ट करतो. विचारलं जाऊ शकतं, दिस रिएक्शन रिझेंबल्स हायड्रोजन विथ ग्रुप 1 की ग्रुप 17. तर हॅलोजन सोबतची रिएक्शन असेल तर अल्कली मेटल सोबत रिझेंबल करेल. आणि पहिली कोणती होती, मेटल सोबतची रिएक्शन असेल तर हॅलोजन सोबत रिझेंबल करेल. बघा, मेटल सोबतची रिएक्शन असेल तर रिझेंबलन्स विथ हॅलोजन, हॅलोजन रिझेंबलन्स. ठीक आहे. आणि हॅलोजन सोबतची रिएक्शन असेल तर ग्रुप 1 सोबतचा रिझेंबलन्स. कोणाचा, हायड्रोजनचा. कोणाचा, हायड्रोजनचा. पुढे रिड्युसिंग नेचर. रिड्युसिंग नेचर मध्ये दोन पार्ट आहेत, एक ए आहे एक बी आहे. मी डायरेक्टली बी कडे आली आहे. का मॅम, तर तुम्हाला बाकीचं माहिती आहे. रिड्युसिंग नेचर, हायड्रोजनला ऍड करणं म्हणजेच काय असतं, रिडक्शन असतं. दॅट्स इट. तेवढं माहिती पाहिजे. कोणत्याही रिएक्शन मध्ये +H2 लिहिलं म्हणजे रिडक्शन झालेलं आहे. सेकंड बघा, अल्कीन आहे, अल्कीन. अल्कीन मध्ये मी असं H2 ऍड केलं तर तुम्हाला काही सेपरेटली सांगायला पाहिजे का हे रिडक्शन आहे, समजेल ना. ऍडिशन ऑफ H2 इज कॉल्ड ऍज रिडक्शन. फक्त हा ऑर्गॅनिकचा मॉलिक्युल आहे म्हणून डिटेल मध्ये सांगणार. डबल बॉन्ड आहे म्हणजे अल्कीन आहे. अल्कीनलाच आपण काय म्हणतो, ऑलिफेनिक बॉन्ड. ऑलिफेनिक बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डला ऑलिफेनिक बॉन्ड म्हणतात. ठीक आहे. ऑल्सो कॉल्ड ऍज व्हेजिटेबल ऑइल. ऑइल लाईक नेचर असतं, ऑलिफेनिक बॉन्ड.
व्हेजिटेबल ऑइल. क्लिअर करून घेते थोडं. कार्बन कार्बन डबल बॉन्डला ऑलिफेनिक बॉन्ड असं म्हटलेलं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सांगितलेलं. म्हणजेच काय, ऑइली नेचर. म्हणजेच काय, ऑइली नेचर. म्हणजेच याला काय म्हटलेलं आहे यांनी, व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल. याच्यामध्ये टाकला आपण H2. हा बॉन्डच्या अक्रॉस इकडे एक H तिकडे एक H. करा ब्रेक. C डबल बॉन्ड, C हे दोन बॉन्ड, इकडे H इकडे H. डबल बॉन्डच्या अक्रॉस HH ऍड केलं, मला अल्केन भेटला. अल्केनलाच काय म्हणतात, ॲलिफॅटिक कंपाऊंड. अल्केनलाच काय म्हणतात, ॲलिफॅटिक कंपाऊंड. नथिंग बट फॅट, नथिंग बट सॅच्युरेटेड फॅट्स. सो आपण काय केलं बघा, व्हेजिटेबल ऑइलचं कन्व्हर्जन सॅच्युरेटेड फॅट्स मध्ये केलं इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट निकेल. कारण हायड्रोजनेशन ऑलवेज कशाच्या प्रेझेन्स मध्ये होईल, निकेल, अँड ॲट हाय टेम्परेचर. The hydrogenation of unsaturated organic compounds such as oil using nickel catalyst gives saturated organic compound such as solid fat or called as vanaspati ghee. Called as vanaspati ghee. So oil, fat, vanaspati ghee हे काही येऊ दे, it is just hydrogenation of ethene. Ethene is oil and alkane is fat. Done? चल. Next part. Uses of dihydrogen. Largest use of dihydrogen is in production of ammonia. आपण साधा विचार पण करत नाही या गोष्टीबद्दल, ती गोष्ट इथे लिहिलेली आहे. अमोनिया NH3 याच्यामध्ये हायड्रोजन दिसतो, तर हा हायड्रोजन यूज होणार आहे नायट्रोजन सोबत. N2 plus 3H2 gives 2 अमोनिया. अशी रिएक्शन आहे. हॅबर्स प्रोसेस मध्ये याला बघतो आपण. हॅबर्स प्रोसेस नोट करा. सो तुम्हाला दिसलंच असेल, हॅबर्स प्रोसेस इज नथिंग बट मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया. While manufacturing ammonia, we require hydrogen. That is the use of dihydrogen. Dihydrogen is used in formation of vanaspati ghee, जसं की आत्ताच सांगितलेलं, by catalytic hydrogenation of oil. Liquid dihydrogen is used as rocket fluid. Liquid dihydrogen is used as rocket fuel. कारण बघितलं तुम्ही, जो H बॉन्ड असतो ना, H बॉन्ड, तो जेव्हा जेव्हा ब्रेक करायला लागलाय तुम्ही कॅटलिस्ट यूज केलाय. आत्ताच हे वनस्पती घी हे एक्झाम्पल घ्या. हा H2 आहे, हा H मधला बॉन्ड ब्रेक करावा लागणार आहे आधी, आणि तो मग इथे जाऊन आणि इथे जाऊन ऍड होणार आहे. सो H ची बॉन्ड एन्थाल्पी खूप असते. जेव्हा तुम्ही त्या बॉन्डला ब्रेक करणार आहे, ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब होते, आणि परत ती ऍब्सॉर्ब्ड एनर्जी तुम्ही कुठेही यूज करू शकता. नेक्स्ट पॉइंट. Dihydrogen is used in preparation of important organic compound like methanol in bulk quantity. हे पण माहिती आपल्याला. Dihydrogen is used in the preparation of important organic compounds such as methanol. कुठे बघितलेलं, सिन गॅस प्रिपेअर केलं ना आपण तिथून हायड्रोजन. हा, मग सिन गॅस वाली रिएक्शन सिंथेटिक गॅस येतो किंवा वॉटर गॅस येतो, युज्ड इन द सिंथेसिस ऑफ वेरियस ऑर्गॅनिक कंपाउंड्स अँड मिथेनॉल. दिले बघा. कॅटलिस्ट विचारतील. कॅटलिस्ट काय, कोबाल्ट, कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोजन टुगेदरली कॉल्ड ॲज सिन गॅस. Syn gas is treated in presence of cobalt to give methanol, VIMP. Next, dihydrogen is used for preparation of hydrogen chloride and metal hydrides. ती रिएक्शन आपण लिहून घेऊ. चला, सोडियम काय प्रिपेअर करायचं, HCl प्रिपेअर करायचं. सो हायड्रोजन गॅस क्लोरीन गॅस सोबत आपण रिएक्ट करणार. काय भेटेल, 2HCl भेटलं. ऍसिड ऑल्सो कॉल्ड ॲज मिनरल ऍसिड. दॅट्स ऑल फॉर हायड्रोजन. जर तुम्ही PYQ बघितले ना, तर 2022 असू दे, 2023 असू दे, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 आणि एलिमेंट्स ऑफ ग्रुप 2 वरती जास्त क्वेश्चन विचारलेत. म्हणजे हे वर्ष हायड्रोजनवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. म्हणून या व्हिडिओला मी इथेच थांबवते. हायड्रोजनच्या नोट्स मला वाटते एका पेज वरती बसले असतील. बसलेत की नाही, येस ऑर नो मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि हा चॅप्टर डोळे बंद करून एकदा कम्प्लिटली रिवाइज करा आणि लगेच अपलोड झालेला एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 आणि 2 बघा. ग्रुप 1 ग्रुप 2 एकाच व्हिडिओमध्ये शिकवेन. हा इम्पॉर्टंट आहे.
ह्याच्यावरती क्वेश्चन यायचे चान्सेस आहेत, कारण गेले 2 वर्ष विचारलेलं नाहीये. गेले 2 वर्ष नुसतं एलिमेंट ऑफ ग्रुप 1 2 त्यात पण इझी क्वेश्चन आहेत. सो हायड्रोजनवर येण्याचे चान्सेस आहे. आणि सिन गॅस विसरू नका. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच. Hello everyone, welcome back to Shimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So hydrogen नंतर आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 ला डिटेल मध्ये पाहायचंय. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 कोण आहेत? ली, ना, को, रब, से, फिर्याद, लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. आणि ग्रुप 2 कोण आहे? बेकार, मंग्या, का, सार, बारा, ऑरेल्स, बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी. डन. आता मी एक साइड लिहून घेतली ऑलरेडी आणि दुसरी तुमच्या समोर करणार आहे, सो दॅट टाइम कमी लागेल. हायड्रोजनला मी वरती लिहिलेलं आहे. पोझिशन काय, लोकेशन काय? ऍट टॉप. कोणाच्या टॉप वरती आहे? ऑफ ग्रुप 1. ग्रुप 1 एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड एज अल्कली मेटल्स. ग्रुप 2 एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड एज अल्कलाइन अर्थ मेटल्स. एकदा तुम्हाला समजलं ही लाईन आहे हे लीना, बट हे वरती आहे. लीना, को, रब, से, फिर्याद. हायड्रोजनचा एटॉमिक नंबर आहे 1. हिलियम जो की इनर्ट गॅसच्या वरती असेल त्याचा एटॉमिक नंबर आहे 2. मग लिथियमचा काय असणार आहे? 3. 3 पासून नंतर काय येतो? 11. कधी येईल? जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये +8 कराल. परत 11 मध्ये +8 करा. आलं का 19? 8 8 18 18 32 अशी ऍडिशन केली की तुम्हाला एटॉमिक नंबर्स पण पाठवून जातील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी. तिकडे इनर्ट गॅसच्या वरती हिलियम फिल झाला असणार आहे. इमॅजिन करा पिरियॉडिक टेबल मध्ये. तर मग इथे फिल झालेलं हिलियम आहे निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेनॉन. एकदा सगळे इनर्ट गॅसेस लर्न करा. हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. डन. 2s1 सेकंड पिरियड मध्ये एस ब्लॉक मध्ये पहिला इलेक्ट्रॉन भरला. मग इथे 3 4 5 6 7 फक्त पिरियडच तर चेंज केलं. म्हणजे एकाच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एटॉमिक नंबर माहिती असेल. लिथियमचा 3 आहे, सगळ्यांना माहिती असतो. हिलियम 2s1 तर बाकी सगळ्यांचं लिहू शकताय तुम्ही. सिमिलरली तुम्हाला हे करायचंय. याच्यामध्ये बेरिलियम एटॉमिक नंबर काय असणार आहे? 4. किती ऍड करावं लागेल मला याच्यामध्ये? 8. करा ऍड. किती येतील? 12. पण एकदा इथे ऍडिशन केली आहे तर परत इकडे करत बसणार आहे का? आलेल्या नंबर मध्ये +1 करते मी फक्त. इथे किती आलेलं? 19. कॅल्शियम किती असणार? 20. 37. स्ट्रॉन्शियम किती असणार? 38. 55. बेरियम काय असणार? 56. लास्ट 87. हा किती असणार? 88. डन. याच्यामध्ये सुद्धा फ्रॅन्शियम जो आहे तो आहे रेडिओ ऍक्टिव्ह. रेडिओ ऍक्टिव्ह साठी काय सिम्बॉल देऊया आपण? स्टार लावूया. आणि इथे पण रेडियम जो आहे तो पण आहे रेडिओ ऍक्टिव्ह. त्याच्यानंतरच्या पार्टकडे जात असताना तुम्हाला माहिती पाहिजे की हिलियम इथे फिल झालेलं आहे. इनर्ट गॅसेस सगळे लिहून द्या. हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, XEN आणि रेडॉन, RN. याच्यामध्ये तुम्ही सेकंड पिरियड मध्येच आहात, एस ब्लॉक मध्येच आहात आणि दुसरा इलेक्ट्रॉन फिल केला. फक्त पिरियडच तर चेंज करायचंय. 3s2 परत काय असणार? 4s2, 5s2, 6s2, 7s2. आता कोणाचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारू देत, अधून मधून विचारू देत, आम्हाला एक पार्ट आहे, आम्ही सगळा अख्खा खालचा ग्रुप सुद्धा फाइंड आउट करू शकतो. सो जर विचारलं व्हॉट इज जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 तर ते असणार आहे NS1 आणि फॉर ग्रुप 2 NS2. क्लिअर आहे हा पार्ट? तेच टेक्स्ट बुक मध्ये जे दिलेलं आहे क्रॉस चेक करा तुम्ही काढलेले आन्सर्स आणि हे करेक्ट आहेत का. नेक्स्ट पार्ट, ट्रेंड्स इन ऍटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज. एलिमेंट ऑफ ग्रुप 1 ची प्रॉपर्टी सांगणार, लगेच 2 ची डिस्कस करायचं. आता अपिअरन्स, ग्रुप 1 चे जे मेटल्स आहेत, अल्कली मेटल्स आहेत, त्यांचा अपिअरन्स काय? सिल्वरी व्हाईट. MCQ येण्याचे चान्सेस.
सिल्वरी व्हाईट आणि ते आहेत सॉफ्ट. सिल्वरी व्हाईट वरती एमसीक्यू. ग्रुप 2 जनरली सिल्वरी व्हाईट आहेत. जनरली येतं म्हणजे एखाद दुसरं एक्सेप्शन असू शकतं. लस्टरस आहेत. कसे आहेत ते? लस्टरस. तसे ग्रुप 1 चे पण लस्टरस आहेत. टेक्स्टबुकने नाही लिहिलेलं पण मी सांगते ते सुद्धा काय आहेत? लस्टरस आहेत. वरचे सिल्वरी व्हाईट आहेत. ग्रुप 2 पण सिल्वरी व्हाईट आहेत. ग्रुप 1 पण सॉफ्ट आहे. ग्रुप 2 पण सॉफ्ट आहे बट हार्ड दॅन अल्कली मेटल्स. मग सगळ्यात सॉफ्ट कोण असणार? अल्कली मेटल. आणि त्याच्यापेक्षा थोडेसे हार्ड काय झालेत? अल्कलाइन अर्थ मेटल. नेक्स्ट पॉइंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आपल्याला माहिती आहे पिरियॉडिक टेबल मध्ये मूव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. आणि हॅलोजन्सला आपण मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हटलं तर ग्रुप 1 मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असणार आहे. काय असणार आहे? मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आता ग्रुप 1 एक्स्ट्रीम लेफ्टला आहे. ग्रुप 2 त्याच्या बाजूला आहे. मग हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. तिकडे जाईल तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. म्हणजे ग्रुप 1 आर स्लाइटली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. स्लाइटली इलेक्ट्रोनिगेटिव्ह देन ग्रुप 1. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह देन ग्रुप 1. साधं लॉजिक आहे. नेक्स्ट पार्ट नेचर ऑफ युनिपॉझिटिव्ह आयन इन अल्कली मेटल. हे जे अल्कली मेटल आहेत आपले ली ना को रब से, ली ना को रब से फिर्यादला कट करते, फ्रॅक्शियमला कट करते कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. यांच्याकडे आउटर मोस्ट मध्ये NS1 एकच इलेक्ट्रॉन आहे. तो एक इलेक्ट्रॉन जर यांनी डोनेट केला तर यांच्यावर चार्ज काय लागेल? +1. जर तो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन डोनेट केला तर चार्ज आला +1. आणि या सगळ्यांचं नोबल गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार आहे. मग जेव्हा तो आउटर मोस्ट 1 इलेक्ट्रॉन जाऊन त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, एक पॉझिटिव्ह चार्ज येतो, सो दे आर कॉल्ड ॲज युनिपॉझिटिव्ह आयन्स. युनिपॉझिटिव्ह आयन्स. आणि जर त्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितली तर उरलं कोण आता? इनर्ट गॅस. ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. त्यामुळे ते काय बनतात? डायमॅग्नेटिक इन नेचर. सिमिलरली एलिमेंट्स ऑफ ग्रुप 2 अल्कलाइन अर्थ मेटल्स बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप राजी नाही लिहिणार कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. यांची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2 म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. दोन्हीचे दोन्ही रिमूव्ह करा. चार्ज काय येईल त्याच्यावरती? +2. म्हणून यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. आणि एलिमेंट ऑफ ग्रुप 1 ची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय होतं? +1. यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट फुल वर्ड्स मध्ये पण लिहिलं नाहीतर नोट्स कॉपी डाऊन करताना प्रश्न पडेल CO स्टेट काय होतं. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट यांची एलिमेंट्स ऑफ ग्रुप 2 ची +2 होती. या सगळ्यांना डाय पॉझिटिव्ह आयन म्हटलं पाहिजे कारण 2-2 प्लस चार्ज आले. आणि जेव्हा 2 इलेक्ट्रॉन्स गेले त्याच्या आतलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज लाईक नोबल गॅस, इनर्ट गॅस. सो हे सुद्धा काय आहे? डायमॅग्नेटिक. ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. ऍटॉमिक रेडियाय, आयनिक रेडियाय आणि डेन्सिटी डाउन द ग्रुप सांगा. डाउन द ग्रुप ऍटॉमिक रेडियाय इन्क्रीजेस, आयोनिक रेडियाय इन्क्रीजेस, डेन्सिटी पण इन्क्रीजेस लिहिलेलं आहे. आयोनायझेशन एन्थॅल्पी साईज जर वाढत असेल डाउन द ग्रुप तर इलेक्ट्रॉनला आउटर मोस्ट ऑर्बिट मधून काढणं किती इझी असेल? आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे गॅशियस ऍटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून एक इलेक्ट्रॉन काढणं. सो डाउन द ग्रुप साईज इन्क्रीजेस म्हणजे न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉन लांब गेलाय तर तुम्ही इझिली काढू शकताय. म्हणजेच फार एनर्जी लागणार नाहीये. म्हणजेच आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीजेस आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण डिक्रीजेस. ते तर तुम्हाला माहितीच आहे. डन. अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट. ग्रुप 1 and ग्रुप 2 हॅव हायेस्ट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. आणि म्हणूनच रेडॉक्स मध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत की कोणाचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे. आपण लिथियमला टिक केलेलं कारण लिथियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप 1 आणि ग्रुप 1 and 2 हॅव हायेस्ट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. हा पॉइंट क्लिअर झाला सर्वांना?
आता मग आपण पुढे जातोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 1 अँड 2. रिॲक्शन विथ ऑक्सिजन किंवा एअर सोबत आपल्याला रिॲक्ट करायचंय. टेक्स्ट बुक रिडिंग आणि मग त्याला सिंक्रोनाइज्ड वे मध्ये लिहायचं. स्टार्ट. ग्रुप 1. ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 रॅपिडली लूज देअर लस्टर. याच्यावरती एमसीक्यू होता. PYQ 2023 चे बहुतेक. विच ऑफ द फॉलोइंग लूजेस इट्स लस्टर ऑन रिॲक्शन विथ एअर किंवा ऑन रिॲक्शन विथ ऑक्सिजन असा क्वेश्चन विचारलाय. मग टेक्स्ट बुक मधली लाईनच तर विचारले ना. एलिमेंट ऑफ ग्रुप 1 कोण आहे शोधायचं होतं आणि टिक करायचं होतं. सो व्यवस्थित आहे का? परत एकदा स्टार्ट करूया. रिॲक्शन विथ एअर किंवा रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 रॅपिडली लूज लस्टर. काय लूज करतायत? लस्टर, चकाकी लूज करतायत त्याची. म्हणून मी तिथे ग्रुप 1 च्या समोर लस्टरच लिहून दिलं परत. इन एअर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ. का लस्टर लूज झालं त्यांचं? ड्यू टू फॉर्मेशन ऑफ लेअर. त्यांच्यावरती एक लेअर तयार झाली. कोणाची? ऑक्साइडची. किंवा कोणाची? पेरॉक्साइडची किंवा सम केसेस मध्ये सुपर ऑक्साइडची. आणि रिॲक्शन्स लिहून दिलेत. समजा आपण फक्त रिॲक्टंट लिहूया. ली ना को यांची रिॲक्शन करायची आपल्याला एअर सोबत, म्हणजेच कोणासोबत? ऑक्सिजन सोबत. तुम्हाला कंपाऊंडचा फॉर्म्युला पाठ पाहिजे की लिथियम ऑक्साइड हा LiOच असणार आहे, बाकी LiO2 वगैरे नाही. सोडियम ऑक्साइड 10th स्टँडर्ड मध्ये होता Na2Oच असणार आहे. आणि पोटॅशियम ऑक्साइड KO2च असणार आहे. रेडॉक्स मध्ये आपण बघितलेलं आहे जेव्हा तो KO2च्या फॉर्म मध्ये त्याच्यावरती ऑक्सिजन वरती ऑक्सिडेशन स्टेट व्हेरी नाईस -1 त्याला काय म्हणतो आपण? सुपर ऑक्साइड. जेव्हा ऑक्सिजनवर -1 चार्ज येईल, किती? -1, तेव्हा तो काय असतो? पेरॉक्साइड. तेव्हा काय असतो तो? पेरॉक्साइड. इथे -1 येणार ना. लिथियमवर +1, ऑक्सिजनवर -1. आणि Na2O मध्ये किती येईल रे? एका सोडियमवर +1 तर 2 सोडियम वरती +2, एका ऑक्सिजन वरती -2. मॅम ही तर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे. कॉमन ऑक्सिडेशन स्टेटलाच काय म्हणतात? ऑक्साइड. बाकी रिॲक्शन तुम्ही बॅलन्स करा. दे आर नॉट बॅलन्स्ड. आणि मला बॅलन्स करायची पण गरज नाहीये. मला क्वेश्चन एवढाच आहे, नॉट बॅलन्स्ड लिहिलं. नॉट बॅलन्स्ड. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मला इम्पॉर्टंट काय आहे? एलिमेंट ऑफ ग्रुप 1 कडे एक लस्टर आहे, पण जेव्हा एअर सोबत रिॲक्शन होतीये एक लेअर चढते. लिथियम असेल तर लिथियम पेरॉक्साइड बनवतो. सोडियम असेल तर ऑक्साइड बनवलाय. पोटॅशियम असेल तर सुपर ऑक्साइडची लेअर बनली आहे आणि त्याच्यामुळे तो लस्टर निघून गेलेला आहे. सो ली ना को पर्यंत रिॲक्शन दिलेली आहे. आणि ऑक्साइड आहे का सुपर ऑक्साइड आहे का पेरॉक्साइड आहे, ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची रेडॉक्स मध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट, द ऑक्साइड्स ऑफ ग्रुप 1. ग्रुप 1 मध्ये कोण आहेत? मेटल आहे. मेटलची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत केली काय भेटतं? मेटल ऑक्साइड्स. आणि तुम्हाला ही माहिती असू दे, मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. PYQ मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, प्रिव्हियस इयर म्हणजे 2023 वाला नाही, त्याच्या आधी कुठेतरी आहे. मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर आणि नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स. नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स. नॉन मेटॅलिक लिहिलं रे, ग्रुप 2 नाही लिहिलेलं. म्हणजे कार्बन डायऑक्साइड. कार्बन इज नॉन मेटल, नॉन मेटॅलिक ऑक्साइड. सल्फर इज नॉन मेटल. नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. सो जर कधी विचारलं CO2 चं नेचर काय आहे, तर मॅम ही इन्फॉर्मेशन आम्हाला कुठे माहिती आहे असं नाही येते. कार्बन डायऑक्साइड हा एक ऑक्साइड आहे. कोणतं ऑक्साइड आहे? नॉन मेटल. नॉन मेटल आलं तर ऍसिडिक, आणि मेटल आलं जसं की लिथियम किंवा आपण काय घेऊया सोडियम ऑक्साइड. ठीक आहे, अल्युमिनियम ऑक्साइड. मेटल ऑक्साइड्स आले तर ते काय झाले? बेसिक इन नेचर. क्लिअर? त्याचं रिझन काय आहे? जर तुम्ही मेटल ऑक्साइडला वॉटर सोबत रिॲक्ट केलं तर तो काय देतोय बघा? बेस. म्हणून बेसिक इन नेचर.
मग साहजिक आहे जेव्हा तुम्ही नॉन मेटॅलिक ऑक्साईडला पाण्यामध्ये पुट कराल, कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर काय रे, H2CO3, काय म्हणतात त्याला, कार्बोनिक ऍसिड मॅम, म्हणून ऍसिडिक इन नेचर. मेटल ऑक्साइड्स पाण्यामध्ये बेस देतात, बेसिक नेचर. नॉन मेटॅलिक ऑक्साइड पाण्यामध्ये ऍसिड देतात, ऍसिडिक नेचर. मी कसं लक्षात ठेवलेलं बघा, मी लिहायचे मेटल, त्याच्या खाली लिहायचे नॉन मेटल, असंच लिहिलं ना आपल्याला, मेटल्स अँड नॉन मेटल्स. तसेच अजून काय लक्षात असतं आपल्याला, ऍसिड अँड बेस, आणि हे क्रॉस करायचं. मेटल बेसिक, मेटल ऑक्साइड बेसिक, नॉन मेटल ऑक्साइड ऍसिडिक. डू यू नो there is reaction of sodium and potassium with oxygen is highly exothermic. Reaction of sodium and potassium with oxygen is highly exothermic, and these metal catches fire when exposed to air. हे आम्हाला माहिती आहे कारण 10th स्टँडर्ड मध्ये सांगितलेलं आहे की सोडियमला केरोसिन मध्ये स्टोअर केलं जातं कारण एअरच्या प्रेझेन्स मध्ये इट कॅचेस फायर, म्हणजेच काय, हायली एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. आणि सोडियम आणि पोटॅशियम भाऊ भाऊ आहेत, सो प्रॉपर्टी जनरली सेम असतात त्यांच्या. हा PYQ होता पोटॅशियम सुपर ऑक्साइड वाला PYQ. 2 वेळा आणि PYQ मध्ये. पोटॅशियम सुपर ऑक्साइड हॅज ॲबिलिटी टू ऍब्सॉर्ब. काय ऍब्सॉर्ब करतो तो, कार्बन डायऑक्साइड. आणि चांगली आणि इंटरेस्टिंग गोष्ट बघा, त्या CO2 चं कन्व्हर्जन ऑक्सिजन मध्ये करतोय तो. सो अंडर वॉटर डायव्हिंग, सबमरीन्स किंवा स्पेस, माउंटेनियरिंग्स, ब्रीदिंग इक्विपमेंट म्हणून यूज केलं जातं. आपणच रिलीज करतोय ना कार्बन डायऑक्साइड, त्या कार्बन डायऑक्साइडचं कन्व्हर्जन ऑक्सिजन मध्ये, आणि आपण ऑक्सिजन इनहेल केला. सो रिलीज केलेला कार्बन डायऑक्साइड CO2 ने, सुपर ऑक्साइडने ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट केला आणि ऑक्सिजन परत आपण इनहेल केला. किती सुंदर ऍप्लिकेशन आहे बघा. कोणाच आहे हे, KO2. KO2 म्हणजेच कोण आहे, पोटॅशियम सुपर ऑक्साइड. काय करतो तो, कार्बन डायऑक्साइडचं कन्व्हर्जन करतोय तो ऑक्सिजन गॅस मध्ये. सो इट इज युज इन ब्रीदिंग इन्स्ट्रुमेंट्स. डन. नेक्स्ट, ग्रुप 2. The metal are protected from air oxidation by oxide film. ग्रुप 2 वाले म्हणजेच कोण, बेरिलियम, बेकार, मंग्या, कासार, भागा, यांची ही रिएक्शन फक्त रा सोडून, मी बोलता बोलता राम म्हणेन कारण त्या सिक्वेन्स मध्ये, बट राम, रेडियम इज रेडिओ ऍक्टिव्ह, सो त्याला पकडायचा नाही. बाकी सगळे तो सोडून ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतात आणि ऑक्साइडची फिल्म म्हणजेच लेअर तयार करतात. हे सुद्धा लेअर तयार करतात. यांचा सुद्धा लस्टर जाणार आहे, पण ग्रुप 1 मध्ये विगरसली रिएक्शन आहे त्यामुळे त्यांचा लस्टर जाणवलेला आपल्याला क्विकली ऑब्झर्वेबल असतं. काय म्हटलेत बघा पुढे अजून हे, ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 2 burn when ignited in air forming MO type oxide. The product is mixture of oxide and nitride. याच्यावरती MCQ विचारू शकतात. ग्रुप 2 च्या एलिमेंट्सला एअर मध्ये जेव्हा तुम्ही इग्नाइट कराल, बर्न कराल, तेव्हा ऑक्साइड तर बनतीलच, सोबत काय बनतायत अजून, नायट्राइड. मग त्याने एक रिएक्शन दिली आहे, मॅग्नेशियम जर ऑक्सिजन मध्ये बर्न केला, पक्का तुम्ही कंपाऊंड काय बनवणार आहे, मॅग्नेशियम ऑक्साइड. हा की ना, 2 ऑक्सिजन आहेत बॅलन्स केले, 2 मॅग्नेशियम बॅलन्स केले, कारण मॅग्नेशियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप 2, त्याच्यावर +2 आणि ऑक्सिजनची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2. चार्जेस बॅलन्स झाले म्हणजे फॉर्म्युला करेक्ट आहे. पण मॅग्नेशियम नायट्रोजन सोबत पण तर रिॲक्ट करू शकतो, N2 सोबत. फॉर्म्युला तुम्ही बनवा, मॅग्नेशियम आहे आणि नायट्रोजन आहे. मॅग्नेशियम वरती कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +2, नायट्रोजनची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -3. बेसला लिहायचं, हा 2 इकडे येणार, हा 3 इकडे येणार आणि वरचे कॉमन ऑक्सिडेशन स्टेट्स मी रफ करते. मॅग्नेशियम किती घेतले, 3. नायट्रोजन किती घेतले, 2. झालं. मॅग्नेशियम नायट्राइड पण बनला, मॅग्नेशियम ऑक्साइड पण बनला, कारण एअर इज मिक्सचर ऑफ गॅसेस. डन. फर्दर हिटिंग ऑफ द ऑक्साइड इन एअर रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. ऑक्साइडला फर्दर हीट केलं की आपल्याला पेरॉक्साइड पण भेटतो.
इसेन्शियल पॉइंट इथे आहे आणि तो एमसीक्यू साठी व्यवस्थित टेक्स्टबुक मध्येच नोट करा. नेक्स्ट पॉइंट, रिएक्शन विथ वॉटर. रीड अँड देन समराइज. बोर्ड वरती लक्ष. ली ना को ऑल फ्लोट ऑन वॉटर. काय करतायत ते? फ्लोट ऑन वॉटर बिकॉज हायड्रोजन बबल्स रिलीज ऑन रिएक्शन विथ वॉटर. हे फ्लोट का करतात? कारण हायड्रोजन बबल आउट होतोय आणि बबल आउट झाल्यामुळे त्या बबल्स वरती हे फ्लोट करायला लागतात. कोणाबद्दल सांगितलंय त्यांनी? ली ना को. दे ऑल थ्री विल रिएक्ट विथ वॉटर. वॉटर सोबत रिएक्ट केल्यावर काय रिलीज करतात? पहिला तर हे ऑक्साइड तर बनवतीलच, बट ऑक्साइड सोबत हायड्रोजन गॅसला रिलीज करतील, जे की बुडबुड्यांसोबत इफरवन सोबत आपल्याला जाणवणार आहे. लिथियम रिएक्ट स्लोली बट सोडियम अँड पोटॅशियम रिएक्ट्स विगरसली विथ वॉटर. ड्यू टू हायली एक्झोथर्मिक रिएक्शन सोडियम अँड पोटॅशियम कॅचेस फायर व्हेन पुट इन वॉटर. ठीक आहे. ली ना को तीनच गोष्टींबद्दल डिस्कस करायचंय. त्यात पण लिथियमची रिएक्शन कशी आहे? स्लो. पण सोडियम आणि पोटॅशियमची रिएक्शन कशी आहे? एकदम फास्ट. फास्टलाच काय म्हणतात ते? विगरस. एकदम विगरने होते ती. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पण ह्या दोघांची रिएक्शन कशी आहे? हायली एक्झोथर्मिक. हायली एक्झोथर्मिक. ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड. डन. आता रिएक्शन कंप्लीट करायला सोडियमची दिले त्यांनी आपल्याला. सोडियम प्लस वॉटर. वॉटरला मी कसं लिहिलं बघा? HOH. Na कोणासोबत जाईल? मॅम कॉमन लॉजिक आहे. NaOH सोबत जाईल. काय बनवेल? NaOH. राहिलं काय? H. पण असा H कधी राहतो का? नाही. तो कसा असतो? H2. मग बॅलन्स करा. हे झालं. मग OH 2 झाले, इथं बॅलन्स केलं. सोडियम 2 झाले इथे. म्हणजेच काय? मेटल वॉटर सोबत बेस देतोय, सोडियम हायड्रॉक्साइड, आणि हायड्रोजन गॅस रिलीज करतोय. बुडबुडे आपल्याला दिसायला लागतात. कोण? ग्रुप 1 मध्ये ली ना को. तीनच. लिथियम स्लो आहे आणि सोडियम पोटॅशियम विगरस आहे. ग्रुप 2 बद्दल रीड करूया. काय लिहिलेलं आहे? फर्स्ट रीड देन समराइज. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 2 रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म मेटल हायड्रॉक्साइड अँड हायड्रोजन. सेम. Beryllium does not react with water. Magnesium decompose only on hot water, only with hot water, and other elements with cold water. खूप छान समरी असणार आहे बघा ही. ग्रुप 2 मध्ये कोण कोण एलिमेंट्स आहेत? बेकार, मंग्या, का, सार, बा आणि रा पण घेत नाहीये. त्याच्यामध्ये बेरिलियम रिएक्ट करत नाही म्हटलेत. मॅग्नेशियम करतो, पण कसा? हॉट वॉटर सोबत. आणि बाकीचे जे आहेत ते कोल्ड वॉटर सोबत पण रिएक्शन देतात. मग मला विचारलं, रिएक्शन विथ वॉटर इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप की डिक्रीजेस डाऊन द ग्रुप? मॅम सरळ समजतं, इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. कारण वरचा रिएक्टच करत नाही आणि खालच्या कोल्ड वॉटर सोबत पण रिएक्ट करतात, त्यांना हॉटची पण गरज नाही. मग एमसीक्यू विचारतील, विच ऑफ द फॉलोइंग रिएक्ट्स विथ हॉट वॉटर टू गिव्ह हायड्रॉक्साइड? कारण तुम्हाला आत्ताच सांगितलंय, मेटल विथ वॉटर काय देतो? मेटल हायड्रॉक्साइड. ग्रुप 2 पण अशीच रिएक्शन देणार. रिएक्शन तुम्ही आता करू शकता. मेटल कोणासोबत? OH सोबत. उरलं कोण? H2. कन्क्लुडिंग पार्ट काय होता? ग्रुप 1 मध्ये ली ना को आणि N आणि K फास्ट आणि लिथियम स्लो. बेकार मंग्या कासार बारामध्ये बेरिलियम देतच नाही. मॅग्नेशियम विथ हॉट वॉटर आणि बाकी सगळे इवन विथ कोल्ड वॉटर. रिएक्शन विथ हायड्रोजन. एलिमेंट ऑफ ग्रुप 1 कोणताही घ्या. समजा तुम्ही सोडियम घेतलं, त्याची रिएक्शन करूया आपण हायड्रोजन सोबत. टेम्परेचर हाय टेम्परेचर आहे 673 केल्विन. सोडियम हायड्राइड बनेल. बरोबर आहे की नाही? आणि H2 आहेत म्हणून इथे 2 इथे 2. सिमिलरली समजा मी लिथियम घेतलं असतं, H2 घेतलं असतं, टेम्परेचर 673 हाय टेम्परेचर, तर मी बनवलं असतं लिथियम हायड्राइड. इकडे 2 लिहिले असते.
2 H आहेत, 2 लिथियम झाले. सो जनरली कसं लिहिलेलं आहे, 2 मेटल 1 H2 673 gives 2 metal hydride. Group 2, all the metals of group 2 except beryllium when heated with hydrogen forms MH2 type of hydride. फक्त बेरिलियम देणार नाही. सो आतापर्यंत आपण 3 वेळा बेरिलियमला क्रॉस केलाय आणि फाइंड करूया कुठे कुठे. पहिला, बेरिलियम हायड्रोजन सोबत रिॲक्ट करणार नाही, म्हणजे बेरिलियम हायड्राइड बनणार नाही. नेक्स्ट, इथे तसं कुठलंही एक्सेप्शन नाहीये ग्रुप 1 मध्ये. ग्रुप 2 मध्ये बेरिलियम सतत एक्सेप्शन दिसतोय, तो हायड्रोजन H2 सोबत रिॲक्ट करणार नाही. नो रिॲक्शन. अजून कुठे केलं मॅम, लास्ट पेज वरतीच कट केलं. त्याला वॉटर सोबत रिॲक्शन करायला आवडत नाही, वॉटर सोबत नो रिॲक्शन. मग हॉट वॉटर सोबत तरीही नो रिॲक्शन. ठीक आहे, अजून कुठे तसं बेरिलियमला आपण कट केलंय. मी जितका पार्ट चेक केला मला आता 2च रिॲक्शन्स दिसत आहेत, नो रिॲक्शन. पण कदाचित असेल कुठेतरी अजून एक पार्ट जिथे आपण कट केलेले की हा देत नाहीये. एकदा तुम्ही चेक करा, सापडला तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता तर 2 आहेत आपल्याकडे. बेरिलियम वॉटर सोबत रिॲक्शन करत नाही, मग मॅम हॉट वॉटर सोबत नाही करतच नाही. आणि सिमिलरली हायड्रोजन सोबत रिॲक्ट करत नाही, म्हणजे बेरिलियमचा हायड्राइड आपल्याला मिळणार नाहीये. डन विथ दिस पार्ट. नोट, NaCl is ionic compound but lithium chloride is covalent compound. For the time being आपण असं मानून जाऊ की लिथियम क्लोराइड आणि सोडियम क्लोराइड दोन्ही आयनिक आहे. केमिकल बॉन्डिंग मध्ये आपल्या लक्षात आलं नो बॉन्ड इज 100% आयनिक, देर इज सम कोव्हॅलेंट कॅरेक्टर. आणि ते कोव्हॅलेंट कॅरेक्टर हे आपण फजान रूलने फाइंड केलं. कोणत्या रूलने? फजान रूल. फजान रूल काय सांगतो? फॉर केटायन साठी साईज कशी पाहिजे? लहान. साईज लहान, चार्ज महान. आता दोघांचे केटायन बनवून घेऊया. पहिला याचा केटायन आहे Na+, याचा केटायन आहे Li+. साईज कोणाची लहान आहे? लिनाको. डाउन द ग्रुप साईज इन्क्रीजेस, म्हणजे साईज स्मॉल याची. साईज मध्ये बोलायला गेलं तर Li+ ची साईज स्मॉल आहे Na+ पेक्षा. साईज बद्दल लिहिलं. आणि जितकी साईज लहान, चार्ज तर दोघांवर सेमच आहे. कोव्हॅलेंट कॅरेक्टर खूप खूप छान. मग आता कोव्हॅलेंट कॅरेक्टर कोणामध्ये जास्त असणार आहे? लिथियम प्लस मध्ये जास्त असणार आहे सोडियम पेक्षा. सो त्यामुळे असं म्हणतायत LiCl हॅज मोर कोव्हॅलेंट कॅरेक्टर दॅन NaCl. ठीक आहे, चलो. रिॲक्शन विथ हॅलोजन फर्स्ट रीड आणि मग आपण सिंक्रोनाइज करू. ऑल अल्कली मेटल ऍक्ट विगरसली विथ हॅलोजन टू प्रोड्यूस आयनिक हॅलाइड. हे तुम्हाला माहितीये. सिंपल घेऊ आपण. सोडियम हॅलोजन सोबत रिॲक्ट केला, काय भेटलं? NaCl. बॅलन्स करायला इथे 2, इथे 2. कोणताही मेटल हॅलोजन सोबत मेटल हॅलाइड दे. ग्रुप 2, ऑल अल्कलाइन अर्थ मेटल. ऑल म्हटले म्हणजे काही एक्सेप्शन नाहीये. मग बेरिलियमचं एक्सेप्शन कुठे कुठे आलं? वॉटर आणि हायड्रोजन सोबत. यांच्यामध्ये कोण घेऊया आपण? कॅल्शियम. क्लोरीन सोबत रिॲक्ट करतोय, काय देईल? कॅल्शियम क्लोराइड. एलिमेंट ऑफ ग्रुप 1 चा रिड्युसिंग पॉवर. भला मोठा इथे पॅरेग्राफ आहे, शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. लिथियम इज द मोस्ट पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. आता याला विसरायचंच नाही. आणि लिथियम जर मोस्ट पॉवरफुल कोणता एजंट आहे? रिड्युसिंग एजंट आहे. तर स्टुडंट विचार करतो ली ना को रब से, फिर यातला कट करूया. हा काय असणार आहे? लीस्ट पॉवरफुल. पण पुढची लाईन आहे का? सोडियमच काय आहे? लीस्ट पॉवरफुल आहे. सोडियमच काय आहे? लीस्ट पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. हे कुठून समजलं? एक्सपेरिमेंट वरून समजलं. कुठून समजलं? इलेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या चार्ट मधून समजलं. ठीक आहे. एलिमेंट ऑफ ग्रुप 2 पण रिड्युसिंग नेचरचे आहेत का? हा. जर ते मेटल आहे तर मेटल हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन.
जे इलेक्ट्रॉन लूज करतात, स्वतःचं ऑक्सिडेशन, दुसऱ्याचं रिडक्शन, जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो त्यालाच काय म्हणतो आपण, रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट. सो ग्रुप 2 मधले पण हे बाकीचे रफ करते आता. एलिमेंट ऑफ ग्रुप 2 जरी तुम्ही घेतला तर ते पण रिड्युसिंग एजंट आहेत, पण ग्रुप 1 मधले स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहेत ग्रुप 2 पेक्षा. Group 1 have strong reducing power than that of group 2. Their reducing nature is less than that of alkali metals. एवढाच पॉइंट आहे. त्याच्यानंतर सोल्युशन इन लिक्विड अमोनिया ग्रुप 1. आतापर्यंत क्वेश्चन आहे पण आता येऊ शकतो, एकदा रीड करते. सिंपल पार्ट आहे पण ही डरावनी रिएक्शन बघून मुलं त्याला स्किप करतात. ग्रुप 1 अल्कली मेटल्स म्हणजेच कोणाबद्दल बोलतायत, लिनाकोरब्से बद्दल. The alkali metals are soluble in liquid ammonia, giving deep blue colored solution which show electrical conductivity. लिनाकोरब्से सगळे ग्रुप 1 चे जे मेटल आहेत, कोणते मेटल आहेत हे ग्रुप 1 चे, कोणासोबत रिएक्ट करतायत ते, अमोनिया सोबत. पक्का काय बनवणार आहे, कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. काय बनवणार आहे, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. आता क्लास 11 चे मुलांना कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स माहित नसतो, पण तुम्ही तर क्रॅश कोर्स वाले, तुम्हाला तर माहिती आहे ना काय असणार आहे. हा जो आपला अमोनिया आहे तो कोऑर्डिनेट बॉन्ड बनवेल, म्हणजेच कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स बनवेल, पण त्यात पण थेरी आहे. वॅकंट ऑर्बिटल असेल तर बनवेल. म्हणजेच आधी एलिमेंट ऑफ ग्रुप 1 जो आहे त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते NS1. तो त्याचा हा एक इलेक्ट्रॉन काय करतो, लूज. त्याच्यामुळे काय कॉन्फिगरेशन होईल त्याची, NS0. आणि NS0 झाली म्हणजे त्या मेटलकडे आलं वॅकंट ऑर्बिटल. कोणतं वॅकंट ऑर्बिटल येते, S. कोणतं वॅकंट ऑर्बिटल आहे, S. अमोनिया आहे, अमोनियाच्या डोक्यावरती आहे लोन पेर, ती लोन पेर तो याला डोनेट करेल आणि कॉम्प्लेक्स बनवेल मेटल अमोनिया. किती अमोनिया येणार आहेत ते काय लिहिलेत, X. आणि त्या सगळ्याच्या डोक्यावरती चार्ज काय दिला, +1. का रे, कारण एक इलेक्ट्रॉन लूज झालाय. इलेक्ट्रॉनचं जाणं म्हणजे डोक्यावर कुठला चार्ज आला, याच्या +1. सिमिलरली मायनस वाला पार्ट पण बनला पाहिजे. हा लूज झालेला जो तुमचा एक इलेक्ट्रॉन आहे तो इथे घेतलाय, लूज केलेला एक इलेक्ट्रॉन, तो पण अमोनिया सोबत कॉम्प्लेक्स बनवतो. किती अमोनिया येणार आहेत ते वायनी डिनोट केलेत आणि इलेक्ट्रॉन मुळे चार्ज काय लिहिलेला आहे, मायनस. सो इलेक्ट्रॉन वरचा चार्ज मी ओव्हरऑल बाहेर लिहिलेला आहे. इथे अमोनिया किती येणार आहेत हे एक्स नी डिनोट केलं, इथे अमोनिया किती येणार आहेत ते वाय नी डिनोट केलं. सो अमोनिया टोटल किती झाले, X+5. अशी काहीतरी रिएक्शन आहे. तुम्हाला रिएक्शन लक्षात नाही ठेवायचे. इलेक्ट्रॉन कोणासोबत असोसिएट झाला, अमोनिया सोबत. सो त्याला म्हणतात अमोनिएटेड. इथे लिहिलंय बघा, AM डिनोट्स अमोनिया. अमोनिएटेड इलेक्ट्रॉन्स आहेत ते. आणि याच्यामुळे, या अमोनिएटेड इलेक्ट्रॉन्स मुळे तिथे ब्ल्यू कलरचं फॉर्मेशन होतं. कोणत्या कलरचं, ब्ल्यू कलरचं फॉर्मेशन होतं. द अमोनिएटेड इलेक्ट्रॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर डीप ब्ल्यू कलर ऑफ दिस सोल्युशन. दिस सोल्युशन्स आर पॅरामॅग्नेटिक. क्लिअरली तुम्हाला एक इलेक्ट्रॉन दिसतो इथे, अनपेड आहे. हा जर एक इलेक्ट्रॉन अनपेड असेल तर ते तुम्हाला का नाहीत विचारणार की अमोनिएटेड कॉम्प्लेक्स इज डायमॅग्नेटिक या पॅरामॅग्नेटिक. काय असणार आहे तो, पॅरामॅग्नेटिक. काय केलं, परत एकदा रिपीट करते. आपले जे लिनाकोरब्से म्हणजे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 आहे त्यांची रिएक्शन आपण अमोनिया सोबत केली. बट दे आर NS1. आउटर मोस्ट मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तो एक इलेक्ट्रॉन डोनेट झाला वॅकंट ऑर्बिटल. वॅकंट ऑर्बिटल मध्ये अमोनियाची लोन पेर आली. किती अमोनिया येणार आहेत ते एक्स नी आपण रिप्रेझेंट केलं. तो बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन पण अमोनिया सोबत असोसिएटेड होतो. किती अमोनिया, त्याला वायनी डोनेट केलं. पण इलेक्ट्रॉन्स की जे अमोनिया सोबत असोसिएटेड आहे, इलेक्ट्रॉन कोणासोबत असोसिएटेड, अमोनिया सोबत, इज कॉल्ड ॲज अमोनिएटेड इलेक्ट्रॉन. त्यामुळे ब्ल्यू कलरचं फॉर्मेशन झालं. आणि एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याला आपण पॅरामॅग्नेटिक इन नेचर म्हटलं. सो माझं प्रेडिक्शन असं आहे की MCQ बनला तर आता इथे बनेल नेचर वरती. And on standing, liberate hydrogen slowly, resulting in formation of
मेटल अमाइड. ही रिॲक्शन इथेच थांबत नाहीये, पुढे अजून रिॲक्शन होईल आणि मेटल अमाइड बनेल. मेटल अमाइड बनेल. The blue color changes to bronze and the solution becomes diamagnetic. Reaction दिली आहे. मेटल अमोनिया, इलेक्ट्रॉन अमोनिया प्लस अजून अमोनिया, फर्दर रिॲक्शन करायची. काय भेटलं? मेटल अमाइन पाहिजे होतं ऍक्च्युअली इथे, पण ठीक आहे. NH2 म्हणजे काय असतं? अमाइन ना. मेटल अमाइन विथ रिलीज ऑफ H2. पण हा जो मेटल अमाइन बनला त्याने कलर काय दिला? ब्रॉन्झ. आता दिसतोय कुठे इलेक्ट्रॉन? इलेक्ट्रॉन नाहीये म्हणजे तो पेर झाला असणार. पेर झाला असणार म्हणजे तो डायमॅग्नेटिक आहे. सो सिक्वेन्स लक्षात ठेवायची. एलिमेंट ऑफ ग्रुप 1 विथ अमोनिया, बरोबर. एलिमेंट ऑफ ग्रुप 1 आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन? 1. तो लूज केला तर वॅकंट ऑर्बिटल. वॅकंट ऑर्बिटल मध्ये अमोनिया आपला लोन पेर देऊ शकतो. सो मेटल अमोनिया कॉम्प्लेक्स. पण बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन पण अमोनिया सोबत काही ना काहीतरी इंटरॅक्शन करतो, म्हणजे ते झालं अमोनिएटेड इलेक्ट्रॉन. याच्यामुळे याला ब्ल्यू कलर. पण हे असंच राहणार आहे का? नाही. याची फर्दर रिॲक्शन, या दोन्हीची फर्दर रिॲक्शन अजून करा. कोणासोबत? NH3 म्हणजे अमोनिया सोबत. तेव्हा मेटल अमाइन भेटेल. म्हणजे बेसिकली NH3 मधून एक हायड्रोजन काढायचा. काय करायचं? NH2. बघा मेटल अमाइनच आहे का? इथं कुठेही तुम्हाला असा एक इलेक्ट्रॉन दिसत नाही, म्हणजे तो डायमॅग्नेटिक आहे. डायमॅग्नेटिकचा नेचर ब्रॉन्झ आहे, म्हणजे जेव्हा तो पॅरामॅग्नेटिक होता कलर त्याचा ब्ल्यू होता. हा पॉइंट इतक्या डिटेलमध्ये सांगण्याचं रिझन हे आहे की आतापर्यंत याच्यावर MCQ नाही, पण नेक्स्ट इयर म्हणजे या वर्षी येऊ शकतो. या वर्षी तुमच्या एक्झामला येऊ शकतो. ग्रुप 2. सिमिलर टू अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल आर ऑल्सो सोल्युबल इन लिक्विड अमोनिया. सो ग्रुप 2 बेटा मांगे कार स्कूटर बाप हे सगळे जण काय करतील? लिक्विड अमोनिया सोबत रिॲक्ट करतील. आता तुम्हाला बाकी कहाणी माहिती आहे. ग्रुप 2 चा एलिमेंट आहे तर 2 इलेक्ट्रॉन लूज करेल. वॅकंट ऑर्बिटल आहे त्याच्यासोबत अमोनिया इंटरॅक्ट करतील. पण बाहेर पडलेले 2 इलेक्ट्रॉन सुद्धा काय करणार आहेत? अमोनिया सोबत इंटरॅक्ट. आणि जसे ते अमोनिया सोबत इंटरॅक्ट करतात डीप ब्ल्यू ब्लॅक कलर म्हणजे डार्क ब्ल्यू कलरचं फॉर्मेशन होतं. डीप ब्ल्यू ब्लॅक नथिंग बट डार्क ब्ल्यू कलरचं फॉर्मेशन होतं. कशामुळे होतं विचारलं तर इलेक्ट्रॉनमुळे होतं. कोण? अमोनिएटेड इलेक्ट्रॉनमुळे होतं. अमोनिएटेड इलेक्ट्रॉन. पॅरामॅग्नेटिक की डायमॅग्नेटिक? मॅम 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे पेअर झाले असतील असं कोणी सांगितलंय? हा पण इलेक्ट्रॉन अनपेअर आहे, हा पण इलेक्ट्रॉन अनपेअर आहे, म्हणजे अगेन पॅरामॅग्नेटिक आहे. डायमॅग्नेटिक करायचं असेल तर फर्दर अमोनिया सोबत रिॲक्शन करायला लागते. मेटल अमाइड बनतात आणि ब्राऊन कलरचा कॉम्प्लेक्स जेव्हा बनतो तेव्हा तो डायमॅग्नेटिक इन नेचर बनणार आहे. पण ग्रुप 1 वरतीच क्वेश्चन असणार असेल तर त्यामुळे ग्रुप 1 ला एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर जर तुम्ही PYQ 2022 बघितले आणि PYQ 2023 बघितले तर डायगोनल रिलेशनशिप वरती भरभरून क्वेश्चन आहेत. काय आहे बघा? एलिमेंट ऑफ ग्रुप 1, एलिमेंट ऑफ ग्रुप 2 आणि त्याच्यानंतर डी ब्लॉक आहे. डी नंतर येतो P. P चा पहिली लाईन आहे 13 ग्रुप एलिमेंट्स आणि ते कोण आहेत? बोरॉन आणि ॲल्युमिनियम. मी लिहून घेते पहिल्यांदा बघा. ली ना को रब से फिर याद. बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. दिस इज एलिमेंट ऑफ ग्रुप 1. दिस इज एलिमेंट ऑफ ग्रुप 2. 3 पासून 12 पर्यंत काय आहे? डी ब्लॉक. मग 13 वाला फक्त इथे लिहिला. बाल गंगाधर इंडियन तिलक आणि रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आपण लिहित नाहीये. मग या केसमध्ये असं ऑब्झर्व झालं लिथियमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत सिमिलर मॅग्नेशियम दाखवतोय आणि बेरिलियमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत सिमिलर ॲल्युमिनियम दाखवतोय. मी फक्त एक प्रॉपर्टी डिस्कस करणार आहे, बाकी सगळं तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये रीड करायचंय जो चार्ट दिलेला आहे. जसं की आपल्याला माहिती आहे 10th स्टँडर्ड मध्ये आपल्याला शिकवलं ॲल्युमिनियम ऑक्साईड एम्फोटेरिक इन नेचर, बरोबर की नाही? तुम्हाला 2 एम्फोटेरिक नेचर माहिती आहेत. 2 एम्फोटेरिक नेचरचे एक्झाम्पल माहिती आहेत. Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड. पण ऑप्शन मध्ये हे दोन्ही नसतात. त्याच्या ऐवजी काय असतो? बेरिलियम ऑक्साईड. का? कारण बेरिलियम सेम प्रॉपर्टीज ॲल्युमिनियम सारखा दाखवतो
अल्युमिनियम ऑक्साईड अँफोटेरिक आहे तर बेरिलियम ऑक्साईड पण अँफोटेरिक इन नेचर आहे. सो प्रॉपर्टीज तुम्हाला रीड करायचे आहेत. मी फक्त लिहून दिलं की कोणाचं कोणासोबत डायगोनल रिलेशनशिप आहे. हे बाकी सगळे काही कामाचे नाहीये, पण डायगोनल रिलेशनशिप ही अशी आहे. मग पुढे पुढे जाते का नाही, फक्त याच्यासाठीच आहे. लिथियम मॅग्नेशियम सोबत बेरिलियम अल्युमिनियम सोबत. युजेस वाला पार्ट मी बिलकुल रीड नाही करणार आहे. माझ्यासाठी तो टाइम वेस्ट असेल, एनर्जी वेस्ट असेल, कारण मी किती जरी वेळा वाचलं तरी तुम्हाला रोज वाचायचं आहे आणि ते लर्न ठेवायचं आहे. हायलाइट यासाठी केलेलं आहे की तिथे PYQ दिसतायत किंवा दिसण्याचे चान्सेस आहेत, जसं की KO2 आलं लक्षात. ब्रीदिंग इक्विपमेंट आहे PYQ. अजून कुठे बॅटरी मध्ये PYQ. त्याच्यानंतर हा एक आहे PYQ ऍज इट इज आहे बघा तुम्ही. PYQ रेडियम रेडिओ ऍक्टिव्ह आहे, रेडिओथेरपी मध्ये युज केला जातो फॉर कॅन्सर ट्रीटमेंट. आणि असेच बरेचसेच ते तुम्ही रीड कराल. बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स मागे काय होता, युजेस. ग्रुप 1 चे युजेस, ग्रुप 2 चे युजेस. पण बायोलॉजिकली ते काय इम्पॉर्टंट आहेत हे पण दिलेलं आहे, हे लर्न करा. इम्पॉर्टंट कॅल्शियम +2 ब्लड क्लॉटिंग मध्ये हेल्प करतो, कारण तुम्हाला कॅल्शियम बोन्स मध्ये हे माहिती आहे पण ब्लड क्लॉटिंग माहिती नसतं. कॉन्ट्रॅक्शन अँड स्ट्रेचिंग ऑफ मसल्स, मेंटेन ब्रीदिंग किंवा रेग्युलर ब्रीदिंग ऑफ हार्ट. मॅग्नेशियम +2 ब्रेकेज ऑफ ग्लुकोज, मॅग्नेशियम +2 क्लोरोफिल, VIMP. आता मी वाचेल तेवढा सगळा पार्ट मला इम्पॉर्टंट दिसतो, तर मी रीड नाही करणार आहे. मी पॉइंट हायलाइट केलेत. तुम्ही पॉज करा व्हिडिओ. मी पॉइंट जे हायलाइट केले ते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हायलाइट करा. सेम या इमेज मध्ये बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स मध्ये नर्व सिग्नल इम्पॉर्टंट. आणि रीड करा, रोज रीड करा.